श्रीकृष्ण. धन्यवाद तुमचा सगळ्यांचा. पुन्हा एकदा आठवण करून देतो. नेहमी म्हणतो तसं तुमच्या श्वासांची किंमत मला माहिती आहे. तुमचा वेळ किती अमूल्य आहे, किती किमती आहे, पूर्ण लक्षात आहे माझ्या. शक्य आहे जितकं तुम्हाला माहिती आहे तितकंच मला माहिती आहे. शक्य आहे तुमच्यापेक्षा मला माहिती आहे तुमच्या वेळेची किंमत जास्ती. मला खूप कदर आहे. तो वेळ काढून इथे वेळ दिला. शास्त्रांप्रमाणे खरोखर माझ्यावर कर्ज आहे. त्यातला एकही क्षण वाया जाणं हे माझ्यासाठी पाप आहे. त्या नवीन वर्षाची सुरुवात होते आहे. मध्ये आय रिअलाइज द पिक्चर इज डार्क. थोड्या वेळात सूर्योदय होईल तेव्हा होईलच. लक्षात येईलच. I don't want to distract and disturb. It's the words. शब्द ब्रह्म शब्दात आहे, दृश्यात नाही. दृश्याच्या मागे अदृश्य जो आहे त्याला साधायचा आहे. सगळी चिंता, सगळा प्रॉब्लेम तोच आहे. दिसत नाही समोर म्हणून नाही आहे वाटतं. अदृश्य आहे. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहम न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. त्याच्यासाठी मी अदृश्य नाही आहे आणि ती माझ्यासाठी कधी अदृश्य नाही आहे, जी सर्वत्र मला बघू शकते. अंधारात आहे आणि उजेडात आहे. अंधारात त्याचं अस्तित्व नाही म्हणून, प्रकाशाचं अस्तित्व नाही म्हणून अंधार. अंधार नावाची वस्तू नाही आहे. काळा प्रकाश नाही आहे, काळा सूर्य नाही आहे. त्याचं अस्तित्व नाही आहे हा विचार करून त्याची जाणीव असणं, त्याची आठवण होणं. हे नवीन वर्षाची सुरुवात हे लक्षात घ्यायला हवा की सगळ्यात किमती आपलं पोझेशन, नॉट आवर डिग्रीज, नॉट आवर नेम, नॉट आवर फेम, नॉट आवर चिल्ड्रन, नॉट द वेल्थ. शरीर नाही, काया नाही, माया नाही. वेळ जो आहे आपला त्या मानव शरीरातला, मागे एकदा सांगितलं तर 14 भुवनांमध्ये भू भुव स्वहा महा जना तपा सत्य, आणि खालचे अतल वितल तलातल रसातल पातल महातल, या 14 पैकी मधला जो आहे उठा हायर 7 मधला लोएस्ट भूलोक, सगळ्यात विशेष हा मृत्यूलोक, भूलोक 14 पैकी सगळ्यात सुपेरियर समजला गेला आहे. कारण या एकाच वर मानव देह इथेच सापडतो. आपल्या शास्त्रामध्ये 14 भुवनांमध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे हजारो करोडो स्पीशीज आहेत, पण मानव स्वरूप इथेच आहे. आणि या एकाच स्वरूपात शक्य आहे आपलं कॉन्शियसनेस कर्विंग बॅक. सूर्यातून निघालेला प्रकाश पुन्हा वापस जाऊन त्याच्यात नाही विलीन होत. की अरे मी आलो कुठून, मी आहे कसा, किती आहे, माझं कॉम्पोजिशन काय आहे हे कळण्यासाठी, माझा वास्तविक स्वरूप काय आहे, मी कोणाचा आहे. किरण आला तो पडला तो मातीच्या ढिल्यावर, नदीवर, नाल्यावर, कुत्र्यावर, तिथेच राहून गेला. आणि गडबड झाली की स्वतःला ते समजलं. सूर्याचं किरण चिखलात पडलं, स्वतःला चिखल समजला. सूर्याचं किरण सोन्यावर पडलं आणि स्वतःला सोनं समजून घेतला. हिरा चमकताय, स्वतःला हिरा समजतोय. आणि कुठे मेलेला प्राणी पडला आहे, पक्षी पडला रस्त्यात, सूर्याचं किरण पडलं, स्वतःला ते समजून आलं. वास्तविक स्वरूप न त्याचं मातीची आहे, न गोट्याशी आहे, न हिऱ्याशी आहे, न सोन्याशी आहे. सगळ्यांना चमकवणारा सूर्यप्रकाश, ते किरण नसतं तर काहीच दिसणार नाही, असून कामाचं नाही, माहीतच नाही. तसा हा जीवात्मा या शरीरात पडला तर स्वतःला जितू समजतोय, जितेंद्र या शरीरात पडला तर माधवी समजतोय, अपर्णा समजतोय. आणि त्याचे सुखदुःख, त्याचे झंझटी, त्याचे प्रॉब्लेम्स मध्ये स्वतःला गुंतवून घेऊन पक्क समजा हेच मी आणि हेच माझा आहे. आणि वेगळे आहे समजतंय. एक सूर्यकिरण, चिखलावर पडलेलं सूर्यकिरण समजतंय मी कमनशिबी आहे,
हे कसं सुंदर चमकून राहिलं सोन्याच्या बोटातलं, हे किती सौभाग्यशाली आहे. आणि तो हिरा दुसऱ्याला म्हणून आला, अरे तुम्ही तर नकली आहे, मी असली आहे, माझ्यासारखा कोण आहे. सगळ्यांवर पडलेला सूर्यकिरण एकच सूर्यप्रकाश आहे, एकाच सूर्यातून आलेला एक्झॅक्ट सेम कॉम्पोजिशन आहे, वेगवेगळे तुकडे तुकडे सूर्याने फेकले नाहीये, होमोजिनियस आहे, सिंगल आहे. त्याच्यासाठी परत जाऊन कर्व बॅक होऊन वापस जाऊन पाहायला गेलं, अरे हो खरं आहे, इथून निघालो आपण सगळे एकच आहे. असं नुसतं ज्याच्यावर पडलं त्याच्यात तुकडा होऊन मग स्वतःला समजून बसलो की अच्छा मी एवढा आहे, मी असा आहे, मी अशी आहे. वास्तविक नाही, हे एका मानव देहातच शक्य आहे. कर्व बॅक होऊन. Madhvi, are you able to lower, मला echo येतो इथे, lower your voice or put on your headset, please. So, किंवा मग दार बंद करून. So, कर्व बॅक होऊन लक्षात होणं याच देहात शक्य आहे. रेअर आहे हा देह मिळणं, अत्यंत रेअर आहे, एक्स्ट्रीमली रेअर. त्याच्यातही मनुष्यत्व मिळालं. आदि शंकराचार्य म्हणतात मनुष्यत्व मिळालं रेअर, त्याच्यातही मुमुक्षत्व मिळालं, मुक्तीची इच्छा. कुठेतरी प्रश्न पडला की दिस इज ऑल देयर इज, दिस कॅनॉट बी. शक्यच नाही की एवढंच असंच आहे. देयर हॅज टू बी समथिंग ग्रेटर, अजून काहीतरी मोठं असेल, दुसरं असेल, वेगळं असेल. आणि त्याच्यापेक्षा मोठं की कुठेतरी संघ मिळाला, साधू संघ मिळाला, गीतारूपी भागवत सत्य संघ मिळाला, सत्याचा संघ मिळाला. मनुष्यत्व मुमुक्षत्व, शंकराचार्यांनी म्हटलं महापुरुषस्य संघम. आपण एवढं म्हणू इथे सत्य संघ, सत्याचा संघ, गीतारूपी. ते इतकं साध्य झालेला जो आहे तो एकदमच रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे. तुमचे हे जे क्षण आहेत, अजून एक नवीन वर्ष आलं, अजून याच शरीरात आहे, मनुष्य शरीर आहे, अजूनही मुक्तीची इच्छा अजून भरकटलो नाही आहे. आपलं दुर्दैव नाही उदयाला आलं की सगळ्या पार्ट्यांमध्ये वाईन अँड वेल्थ अँड ऑल दॅट, त्याच्यामध्ये ते दुर्दैव सांगितलं तर भागवतात श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो, ज्यांच्यावर संकट आले, गरिबी आली, दुःख आले, त्यांना मी फेवर करतोय, कारण कुठेतरी होप आहे, माझी आठवण. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला निघाला गेला की झाला तर सगळं पुन्हा तुमचं राज्य झालं, कौरवांचा नाश झाला, अजून थोडे दिवस राहा, आग्रह केला, अजून थोडे दिवस राहिला. आत्या त्याची कुंती, वासुदेवाची सख्खी बहीण. शेवटी आता तर जावं लागेल द्वारकेमध्ये, बलरामाला कंटाळा असेल एकट्याला सांभाळून. जातो रथात चढताना कुंती त्याची आत्या आपल्या भाच्याच्या पायाशी, रथात एक पाया वर चढून ती खाली वाकून पायाशी घळ 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 अश्रू कळते. काय झालं त्या, इतके दिवस सोबत होतं, सगळं तर ठीक झालं, आता हे रडणं कशाचं. मी जातोय म्हणून याचं दुःख ना, मी समजू शकतो, मलाही दुःख आहे. नाही कृष्ण, तू इतकं आम्हाला सुख देऊन चाललाय, इतका सगळं व्यवस्थित करून सोडलाय, ठेवलाय, राज्यही झालं, सुरक्षितही झालं, सगळे ठीक राहिले, शाबूत राहिले. हे महासंकट आलं आमच्यावर. सगळे अवाक ऐकणारे की हे महासंकट कसं. अरे बाबा, आता तुझी आठवण नाही होणार आम्हाला, आम्ही मशगूल होऊन जाऊ आपल्या राज्यामध्ये, आपल्या वैभवामध्ये, आपल्या नावामध्ये, आपल्या फेम मध्ये, आनंदामध्ये, उत्सवांमध्ये तुझी आठवण विसरून जाऊ. आता लक्षात येत आहे, प्लीज तू उलट करू शकतो का. आम्ही लाक्षागृहात जळत होतो तेव्हा तू धावत आला, वस्त्रहरण होत होतं तर तू धावत आला, दुर्वास ऋषी आले जंगलात दुर्योधनाने पाठवलेले तर तू धावत आला, खंडप्रस्थ तुकडा मिळाला तर तू धावत आणि त्याचं इंद्रप्रस्थ केलं, युद्धाची वेळ आली तर तू धावत आला, जेव्हा जेव्हा संकट आले तू धावत आला, सांत्वना दिली, तुझं दर्शन झालं, शांती मिळाली, आनंद, प्रेम वाटला, सहानुभूती झाली, तुझा अनुभव झाला. आता हे सगळे संकट, आता तुझी आठवण नाही येणार, याचं मला खूप हेच वाटतंय, दुःख. भागवतात सुरुवातीलाच आत्मा रामश्च मुनीचा श्लोक सांगितला होता मी ध्यानाच्या वेळेस. आत्मा रामश्च मुनयो
निर्ग्रंथैरपि उरुक्रमे, हे गीतेतला नाही, भागवतातला आहे, पुराणातला. कुर्वन्ति अहेतुकीर भक्ती इत्थम भूतगणा हरे. आत्मारामी जे झाले, आपल्या आत्म्यात ज्यांना राम मिळाला, माझा आत्मा हा रामच आहे, हा ज्यांचा अनुभव झाला, हा माझा कृष्ण, माझा देव माझ्या स्वतःमध्ये आहे, मी नाहीच आहे, तोच आहे. हे शर्ट जो घातला, हा कुर्ता घातला, याला वाटायला लागलं की मीच आहे, हा माणूस मी आहे, काढून नको टाकायला मला, पिळून नको टाकायला, फाटायला नको, फेकून नको द्यायला, हा मीच आहे, याच्यासोबत जे होते ते माझ्यासोबत होते आहे. आणि या माणसाला वाटणं की हा शर्ट जो आहे तो मी आहे, हा नको फाटायला. अशी गडबड झाली. चित्त जडची ग्रंथी, चेतन म्हणजे हा माणूस, चेतन जिवंत आहे, आणि जड हा कुर्ता, हे दोन एक रूप झाले, हे समजून घ्यायला हवं. हा माणूस आणि हा शर्ट एकमेक समजून घेतला, हा मी शर्ट सहित मी आहे. जी शर्ट सोबत होईल ते माझ्या चिखल पडला लागला, डाग पडला, फाटला, उसवला, तर मी उसवलं, मी फाटलो, मला डाग पडला, मला चिखल लागला, आणि शर्टलाही वाटणं की मी हा आहे. जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी हा शर्ट नाही, आत्मसाक्षात्कार, स्वतःच स्वरूप लक्षात येणार. जेव्हा शर्टच्या लक्षात आला की आम्ही एक नाही आहे, याला जे होते ते मला नाही होत, मला जे होते ते याला नाही होत, आणि मग पुढे अजून त्याच्या लक्षात येणार की अरे माझं काही अस्तित्वच नाही, माझं इथं मला त्यांनी घातलाय म्हणून मी इथे असं आहे, नाही तर पडला राहिलो असतोय, मी जड आहे, मला स्वतःची सत्ता नाही आहे. सत्ता शब्द म्हणतो आपण, सत्ता, पॉवरलेस. सत्ता म्हणजे पॉवर, माझी स्वतःची सत्ता नाही आहे, सत्ताहीन आहे, तो सत्ताधीश आहे. हे शर्टच्या लक्षात येणं की माझाही काही अर्थ नाही, माझंही किंमत नाही, मी जणू नाहीच आहे त्याचे. तो जो माणूस ज्याने मला धारण केलाय, जीवभूतम महाबाहो ययेतम धारयते जगत, 7वा अध्याय, ज्ञान विज्ञान योग. भूमिरापो अनलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिराष्टदा. सुरुवातीलाच म्हणतो, दुसऱ्या तिसऱ्या श्लोकात 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग झालाय आपला. हे जे भूमी, आप, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, हे सगळे इथे राहणारे, इथेच पडून राहतात. शर्ट कुर्ते आहे नुसते. मुख्य जो आहे जीवभूत, जो जीवात्मा, महाबाहो अर्जुना, यय इदम धारयते जगत, त्यांना धारण करणारा जो आहे तो जीवात्मा. शर्टच्या लक्षात येणं की मला धारण करणार आहे म्हणून माझं महत्व आहे, अस्तित्व आहे. तसं जेव्हा आपल्या लक्षात आलं की मी पण नाही जीवात्मा, स्वप्न पात्राच्या लक्षात येणं की मी माझंही अस्तित्व नाही, जो बघणार आहे तोच आहे. लाटीला लक्षात येणं की मी अशी वेगळी वस्तू नाही आहे. तर समुद्राच जल रूपाने प्रत्येकीमध्ये आपल्या सगळ्यांना येतो, एकच, आपण एक आहे, होमोजिनियसली टुगेदर आहे, तुकडे तुकडे पाण्याचे नाही आहे, सेम आहे. थोड्या वेळासाठी वाऱ्याने जशी लाट होते तशी धारणा होते. या जीवनामध्ये ही लाट आली, हे नाव आणि रूप हे घेतलं, माझं नाव हे ठेवलं, मला हे रूप मिळालं, स्त्री रूप मिळालं, पुरुष रूप मिळालं, बस स्वतःला तेवढं समजून घेतलं. पण वास्तविक माझं अस्तित्व नाही. कानातल्या, नाकातल्या, बोटातल्या, गळ्यातल्यांच्या लक्षात येणं की असं मी वेगळी तुकडा नव्हती, आहे नाही, माझं वास्तविक स्वरूप सोनं आहे. हे आतापुरती कानातलं बनवलंय, बांगडी बनवली आहे, याच्या आधी आपण एकच होतो, सोबत आणलं होतं तेव्हा, सोनाराने बनवायच्या आधी. आणि असा वेळ येईल जेव्हा पुन्हा त्या सोन्यात विलीन होऊन जाऊ आपण, सोन्या स्वरूपात एकच्या एक राहू. वास्तविक आपलं स्वरूप सोनं आहे, सुवर्ण आहे, कंचन काय आहे, ही काय नाही आपली. तर ते मुमुक्षत्व, हे सगळं लक्षात येण्यासाठी, कर्व बॅक होण्यासाठी, आपल्या स्वस्वरूपाकडे आपल्या आत जाऊन एक्झामिन करून लक्षात येण्यासाठी जी संधी आहे,
मुख्य काम आहे या जीवनाचं, एकच काम आहे. खाणं-पिणं, मच्छरांना, कुत्र्यांना सगळ्यांना मिळून जातं, आपल्याला का नाही मिळणार? आहार, निद्रा, भय, मैथुन, त्याच शंकराचार्यांनी हे 4 तर व्यवस्था पहिली झालेली आहे. खाण्यापिण्याची, झोपण्याची, सिक्युरिटी, सेफ्टीची, आपली प्राजनी, मुलं बाळांची. अजून मुख्य साधायचं आहे ते इकडे मनुष्यत्व मिळालं, मुमुक्षत्व इकडे लक्ष आलं आणि सत्संग मिळाला. त्यातला एक एक क्षण वाया जाणं. So the point I'm trying to make is that this is the most precious possession, most finite resource. हा वेळ जो आहे, मग सगळ्यात किमतीची वस्तू आपल्याला प्राप्त आहे, त्याचा उपयोग कशासाठी व्हावा? त्याचा उपयोग सगळ्यात किमती जे काही असेल त्या प्राप्तीसाठीच व्हायला हवा. किमतीतली किमती वस्तू देऊन असं तर नाही करू शकणार की आपल्या सोबतची धन दौलत देऊन काहीतरी तुकडे जमा केले, कवड्या कुट्या गोळा केल्या, तिथे बुद्धिमानी नाही. किमतीतली किमती वस्तू देऊन नाच गाणे, समोसे खाणं, भजे, नाही इकडच्या तिकडच्या चपाट्या, चांभार चौकशा करत बसणं, जनरल माहिती गोळा करणं, ही बुद्धिमानी नाही आहे. संसार व्यवहारासाठी जी काही आजूबाजूला आले त्यांच्या शिष्टाचारापुरती ठीक आहे, मर्यादेसाठी. पण सतत लक्ष आपलं असं, अरे माझं निघून राहिलंय, फायनाईट रिसोर्स आहे जो माझ्याजवळ, तर सर निघून चालला. 2000 केव्हा 2000 झालं, 2001 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 20, 21, आता 22वाला एवढा निघून गेलाय. आणि दरवर्षी तेच सुरू आहे, पार्टी, पॉलिटिक्स, पैसा, ओळख पाळख, रेसिपीज, भांडे, अजून वीट, पुन्हा पेंटिंग, फॅन्स, इकडून तिकडे गेलं, तिकडून इकडे आलं, बँक बॅलन्स, कसं, ओळख्या पाळख्या, संबंध, तेच सुरू आहे. मग 2021 मध्ये वेगळं काय झालं, 20 मध्ये 22 मध्ये काय वेगळं होईल, तेच जर सुरू असलं तर. सगळ्यात किमतीची वस्तू प्राप्त आहे, तिचे सगळ्यात उपयोग किमतीतल्या किमती याच्यापेक्षा जी किमती असेल तर बुद्धिमानी आहे देऊन आवश्यक जे आहे ती म्हणजे ईश्वराचा अनुभव, जीवात्म्या परमात्म्याचं ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य, शंकराचार्यांचे शब्द ते प्राप्त करायला हा पहिला सिद्धांत माझा स्वतःच्या अनुभवाचा आहे. कुठे असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण मला लक्षात आलं. नंबर 1. दुसरी गोष्ट की हे जी आहे प्राप्ती करायची आहे सगळ्यात महत्वाची, ती सगळे डिझर्व करतात. माझ्या अनुभवात लक्षात आलं की असं कोणी दिसत नाहीये पृथ्वीवर, एकही मनुष्य नाही दिसत की जो अनडिझर्विंग आहे. दिस पर्सन शुड नॉट हॅव इट. दिस वुमन, दिस मॅन, या धर्मातले लोक, या रंगाचे लोक, या देशातले लोक यांच्या लायक नाही, यांना नाही मिळाला, हे बेकार आहे, फालतू आहे, की हे शत्रू आपले, हे आपल्याशी वाईट वागणार आहे, हे याच्या लायक नाही, असं नाही आहे. एव्हरीबडी डिझर्व्स इट. आय हॅव रिअलाइज्ड इट. एव्हरीवन डिझर्व्स टू हॅव दिस एक्सपिरियन्स. म्हणून आठवड्यातून 4-4, 5-5 सूर्य जेवढा वेळ मिळतो कामधंद्यातून सोडून, everyone deserves it. So the first is there's nothing more worthy than spiritual pursuit, because using the most finite resource for the most precious possession. There's nothing more worthy than the spiritual pursuit. Second is everyone deserves it. हा अनुभव जो आहे, माझा अनुभव जो आहे, हे माझ्या अनुभवासोबतच आलेलं गाड्यासोबत नळ्याची यात्रा. पराठा नुसता नाही दिला त्यांनी, शेजारी त्यात लोणचंही टाकून दिलं थोडंसं. पराठ्याच्या आतच पोटरी उघडली, त्याच्या लक्षात आला की अरे इकडे थोडंसं लोणचंही आहे आणि थोडीशी चटणी आहे, किंवा लोण्याचं गोळा आहे. तिन्ही गोष्टी एकातच झाल्या, शिदोरी बांधून दिली अनुभवाची. दुसरी गोष्ट ती. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात मोठी, एव्हरीवन कॅन हॅव इट. सगळ्यांना ही प्राप्त होऊ शकते, असं नाहीये. संस्कृत जाणणं आवश्यक आहे,
खूप इतकं वजन कमी करणं आवश्यक आहे आणि एवढे सगळे प्राणायाम येणं आवश्यक आहे. 12 वर्ष तपस्या करणं आवश्यक आहे. प्रस्थान त्रयी वाचलेली आवश्यक आहे. भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद, षटशास्त्रांपैकी हे तीन ज्यांनी अभ्यास केला त्याला प्रस्थान त्रयी म्हणतात. म्हणजे प्रस्थान म्हणजे या स्थानातून निघून जाण्याच्या ची तयारी. टेकिंग ऑफ रॉकेट 10, 9, 8, 7 काउंटडाऊन जो असतो त्याच्यासाठी जी सगळी तयारी आहे की बरोबर झालेली असली तयारी तर नाव टू टेक ऑफ and get out of the Earth's orbit and achieve its own orbit. प्रस्थानसाठी हे तीन गोष्टी आवश्यक आहे. रॉकेट जेव्हा असते त्या तीन असे दिसतील, तीन साईडनी तीन असतात त्याला, त्याचे बूस्टर रॉकेट्स, ते तीन सुटतात वर जाऊन. ते तीनही मोठं रहस्यमय आहे. ते तीनही सुटतात. चौथं फक्त वरची रॉकेटची शटल तेवढी फक्त जाते. पण त्याची स्वतःची आपली ताकद नसते. का? कारण आकर्षणामुळे मोह जो आहे, ये मोह के धागे, ये मोह के हे बांधून ठेवलेलं आहे. खाली आकर्षण आहे, झालंय. हेच पक्क वाटतंय, हेच खरं वाटतंय. या आकर्षणातून बाहेर सुटण्यासाठी हे तीन बूस्टर रॉकेट्स आवश्यक आहे की नाही. जब त्याच्यातूनही प्रेशर देऊन थोडस त्याला टाळून वरपर्यंत नेतील तेव्हा लक्षात येईल की अरे बापरे, याच्यापेक्षा तर खूप अजून आपल्यासाठी उपलब्ध आहे. इथेच पडून राहिलं होतं खूप मंडप म्हणून, विहिरीतलंच बेडूक बनून आयुष्यभर लक्षात नव्हतं की समुद्र असतो. बापरे, एवढं मोठं नदी, तलाव, इतकं सुंदर सुंदर गोष्टी असतात. हेच हे वाटत होतं, एवढंच जीवन वाटत होतं. खाणं पिणं, बस चौकशा करणं, सांगणं. तर ते तीन जसे असतात तसंच आत्म्यासाठी या जीवात्मा जो अडकला आहे, कशामुळे? आकर्षणामुळे. याला एक गुरुत्व आकर्षण आहे. द अट्रॅक्शन ऑफ समथिंग मोर. गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी. द अट्रॅक्शन ऑफ समथिंग बिगर, समथिंग बेटर, समथिंग डिफरंट, समथिंग मोर. असं वाटतं की एवढं जे आहे तेवढं इनफ नाही, काहीतरी अजून दुसरं. आणि सगळं सर्च बाहेर सुरू आहे. मे बी थोडं अजून पैसा मिळेल तर, मे बी अजून थोडं नाव होईल तर, अजून ओळख्या होतील तर, अजून एवढं काम होऊन जाईल तर, अजून शरीर थोडं स्वस्थ होईल तर, अजून सौंदर्य वाढेल तर, अजून टिकेल तर. ती जे आकर्षण आहे त्याने बांधून ठेवलंय. याच्यापासून जर सुटका हवी असेल, वेगळा व्ह्यू जर पाहायचा असेल तर हे प्रस्थान त्रयी आपल्या शास्त्रामध्ये केवढं सायंटिफिक आहे, टेक्निकल आहे. भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र. अथातो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्मसूत्र नाव एवढं मोठ्या पहिला श्लोकाचा पहिली पंक्ती. Now starts the journey with this curiosity, जिज्ञासा. ज्ञ म्हणजे ज्ञान, जन्मवाचक आहे. कुठून आलो याची क्युरियासिटी. आता सुरू होते यात्रा. अथातो ब्रह्म जिज्ञासा. की काय आहे ते ब्रह्म जिज्ञासा? मी कोणता आहे तो सूर्य, कसा आहे तो सूर्य ज्याचा मी सूर्यकिरण आहे, कोणता कसा आहे तो समुद्र ज्याची मी एवढीशी लाट बनलेली आहे, दिसते, वाटते, स्वतःला समजून घेते एवढी. कोणता आहे तो परमात्मा ज्याचा मी जीवात्मा आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र पदश्चैव. 13व्या अध्यायात भगवद्गीतेतल्या क्षेत्रज्ञ विभाग योग आपण जेव्हा पोचू तिथे त्यात श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला की हे सगळं ज्ञान तसं ब्रह्मसूत्रामध्ये हजारो शेकडो श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे आणि उपनिषदांमध्ये आहे. मी तुला थोडक्यात निवडून पटपट सांगतोय म्हणून इथे गायलेलं. तर ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता हे तीन हे बूस्टर रॉकेट्स आहेत. त्याच्यानंतर एक एक सुटत जातं. माझ्या अनुभवात ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता शेवटपर्यंत राहते आणि मग शेवटी त्याच्या पलीकडे कसं तर्कबद्ध आहे. सर्व धर्मान परित्यज्य. श्रीकृष्ण म्हणतो हे सोड. एवढं सगळं सांगितलं, कसं रहस्य आहे. त्याग, परित्याग. सोड म्हणजे इथे एकदम फेकून दे, नदी नाल्यात जाळून टाक. गीतेचं पुस्तक पूर्ण तोड नको पाहू नये. परित्याग
म्हणजे move past this, move beyond this, go forward. नावेत बसून समुद्र पार शिप मध्ये क्रूजला जाऊन समुद्र पार पण इथपर्यंत पोहोचलो. नाव गेट ऑफ. तिथेच नको बसून राहू त्या जहाजावर. जहाज was not your destination. Jahaz was a device, was an instrument, was a tool, was a vehicle for you to get across the ocean. Now you do have to get off that, and then that's your destination. Go claim it. It's yours. हा एकच धर्म आहे सनातन धर्म. हिंदू धर्मात फक्त उचलून ठेवलाय लावर. वेदांमध्ये म्हटलं की अरे बाबा आमच्या पलीकडे जायचं आहे तुला. वेदांमध्ये स्पष्ट सांगितलं आम्ही सगळं सांगतो तुला. ज्ञान जेवढं काही आहे ते. Entire body of knowledge is within us. But you have to remember that you are superior to the knowledge itself because you're the knower. तू जाणता आहे, तू ज्ञान रूप आहे, त्याच्यामध्ये ज्ञानाच्या पलीकडे आहे. ज्ञानी ज्ञानाच्या वर आहे. शक्तिमत शक्तीच्या स्रोत आहे तसा ते तिसरं बूस्टर रॉकेट तेही सोडून जाते. मग त्याला स्वतःची ऑर्बिट मिळते. मग ग्रॅव्हिटीचा इफेक्ट नाही होत. मग खिचला नाही जात पुन्हा. मग स्वच्छंद निर्द्वंद्व त्याची यात्रा सफर. एकापेक्षा एक धुरंधर दृश्य बघत आणि इतरांना दाखवत कॅमेराने. तर मोहिनी काल आमचं बोलणं सुरू होतं. अक्षय ज्योती त्या ऋषिकेश सोबतच आम्ही बोलत होतो. झूम चॅट केलं न्यू इयरचा. सो वी वर she sees some of the Mars images पहिल्यांदा. तिचे Perseverance, she's on that Perseverance team on Mars. This is one of the scientists collaborators. त्याच्यावर some of the images she receives first. आणि तो कुठे गेलाय तो स्वतः आपल्याला दाखवणार आहे. तसंच जे ज्ञानी असतात, ब्रह्मज्ञानी जे असतात, त्यांचं रॉकेट याच्यातून सुटलं आहे. ज्यांना आपण गुरु म्हणतो ना. गुरु म्हणजे मोठा आपल्यापेक्षा आहे. चंद्र रात्रीच्या वेळी अंधारात आपल्याला दिसत नाही म्हणून चंद्राची कृपा काय आहे. ते सूर्याचा प्रकाश स्वतःवर घेऊन शांत शीतल सौम्य करून आपल्या दिशेने पाठवतात. तसेच सद्गुरु ते असतात जे एवढं तेज प्रखर ज्ञान कठोर साधनेतून पचवून आपल्यापर्यंत सुलभ करून आणतात. सौम्य जेवढे पचेल जेवढं समजेल जसं लक्षात येईल तसं सतत अविरत. तसं तो तिथे मार्सवर गेलेला त्यांचा रोवर पाठवून राहिला इथे इमेजेस. तो स्वतः नाही पाहत आहे फक्त. शी इज ऑन द कॅमेरा टीम. दुसऱ्यांना पाठवतो आहे. आणि तसंच ते ही सगळ्या सतत थर्ड पॉइंट सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरी हात जोडतोय. हात जोडतो, मान वाकत झुकवतोस. इथे समोर असतं ते चरण स्पर्श केला असता बिना संकोच निसंकोचपणे. कारण मी प्रार्थना करतोय, विनंती करतोय. कारण माझा जीव तुटतो. I care. You matter. It is important that you realize this, that you understand this, that you can have it. This is not just for यांच्या त्यांच्यासाठी. यशरे तिथं मोठे आहे, त्यांचा गुरु आहे, त्यांना असं नाही 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 नाही. गीताला ज्याने धरला आपला अपनावलाय त्याच्यासाठी बिलकुल शक्य आहे. तर 3 गोष्टी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला लक्षात ठेवायला हव्या. पहिली माझं जीवन जे उरलेलं जे जीवन आहे आता पण त्याचे झालं ते गीता आपल्याला सांगते रडू नको. जे झालं ते झालं. ऍब्सोल्युटली ड्रॉप इट. आतापर्यंत जे झालं ते एक क्षणही त्याचा विचार करून वाया घालणं, रडणं, कोसणं इज अ स्टुपिडिटी. उपयोग काहीच नाही आहे. ड्रॉप इट. इथपासून उरलेलं जे आहे दॅट इज द मोस्ट प्रेशस. माझं जीवन जोपर्यंत आहे, अनुभव जो घेतो आहे, घेते आहे, that is the most precious. And so the first principle, my first principle is I'm sharing with you, is the most significant use, the best use of that is to achieve the worthiest. ईश्वराचा अनुभव मला नाही पूर्णाचा अनुभव. अपूर्णाचा अनुभव किती घेऊन पाहिला ना आतापर्यंत. खंड 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 तुकडे 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 किती गोळा करून पाहिला ना. सगळ्या कवड्या फुटून गेल्या ना जीवनातल्या. नाही तर पुन्हा पुन्हा वेकेशनची काय आवश्यकता पडली असती. पुन्हा पुन्हा खाण्यापिण्याची, पुन्हा पुन्हा तेच जगण्याची. आता मला पूर्ण पाहिजे बस. हा पहिला. दुसरा
सगळे डिझर्व करतात. अर्हसी शब्द येतो भगवद्गीतेत अनेकदा येतात संस्कृतमध्ये. तुम शोकम अर्हसी दुसऱ्या अध्यायात येतो जसा, म्हणजे डिझर्विंग. न तुम शोकम अर्जुना, यू डोंट डिझर्व, यू वर नॉट मेड फॉर ग्रीफ. मी मानव दुःखाच्या अनुभवासाठी नव्हता बनवला, पण आपल्या स्वार्थाने, आपल्या लिमिटेड, आपल्या कमी फायनाईट म्हणून दुःखाचा अनुभव होते. आपल्या इनफायनाईट अनलिमिटेड स्वरूपाचं कडे जर लक्ष असलं तर दुःख नाही होणार. The second principle is, so first one was this finite resource must be used for the worthiest pursuit, spiritual pursuit. आध्यात्मिक अनुभवासाठी याचा उपयोग राखून ठेवायला हवा, रोज प्रॅक्टिस करायला डिसिप्लिननी. दुसरं, सगळे त्याचे डिझर्विंग आहे, तर मग मी पण आहे. कशीही असो, कुठेही असो, कसाही असो, मी पण आहे. And then the third is everybody can have it. It is possible. The third, the biggest deal in my experience, it is possible. नाही तर माझं नंबर शक्यच नसतं, माझा नंबर लागणं तिथे शक्य नसतं. तर नाही, मी अगदी हमखास छाती टोकून सांगू शकतो, जर मला शक्य होतं तर 0 डाऊट आहे माझ्या मनात की तुम्हालाही शक्य आहे. तो अनुभव आपल्या सर्व व्याप्त स्वरूपाचा, आपल्या परमात्म्यासोबत ऐक्याचा ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स, की माझं अस्तित्वच नाही आहे, ईश्वरच आहे. त्यात मग सगळं विलीन होऊन जाण्याचा, लाट नावाची वेगळी वस्तूच नाही आहे. सर्वत्र अखिल ब्रह्मांडमा एकतो श्री हरी, नरसिंह मेहतानी झाला. या 3 गोष्टी लक्षात ठेवून समोर सरकारला या वर्षात, आय थिंक माधी, दिस इज द सेकंड टाइम यू विल हिअर इट, कारण आपण कालच्या न्यू इयर्सच्या मध्ये डिस्कस केला होता. या सगळ्यामध्ये मुख्य अडचण काय, मन आपलं. The mind, Upanishads inform us, the mind is a reservoir, म्हणजे तलाव आहे. जसा मन हा तलाव आहे, it is made of memories, thoughts and desires. कठोपनिषदात येतात, जे आपल्या आठवणी, स्मृती, त्यानंतर पुढे जाऊन ज्याचे संस्कार होतात. या जीवनातलं जे आहे त्या आठवणी, या जीवनातून पुढच्या जीवनात मधली जी गॅप आहे, हे जीवन सुटलं, अजून पुढचं जीवन सुरू नाही झाला, त्या स्मृती, आणि जन्मोजन्मांचे जे लेयर्स पडले ते संस्कार. पण सगळेचे सगळे आहे आठवणीच, अनुभव. हे अनुभवलं, ते अनुभवलं, ती लक्षात राहिलं. इथे गेलं होतं, असं झालं होतं, त्यांनी ते म्हटलं होतं, यांना हे दिलं होतं, ते खाल्लं होतं, तस हे छोट्या आठवणी. आणि त्या आठवणीतूनच हे आमचे कान्होबा वर ऐकवायचं. कान्हा आमचा मुलगा मोठा अलार्म लावून झोपलाय. आजपर्यंत एकही अलार्म मध्ये दम नाही झाला उठण्याचा, पण अलार्म रोज वाजून. सॉरी, भजन म्हणा लागेल. घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. 21 वर्षाचं बाळ आहे. उठी लवकर वनमाळी हात. हे वनमाळी नाव कानाचं आहे. गमत आहे. इट्स ऑल गुड, इट्स ऑल फन. When we have the right, बरोबर चष्मा असला तर सगळं मजा, सगळी गंमत, सगळं सुंदरच लक्षात येईल. सुंदर ते ध्यानात. सो मेमरीज, थॉट्स, आता या क्षणी जे सुरू आहे ते विचार, आणि पुढच्याची जी आशा आहे ते डिझायर, ते इच्छा, तृष्णा, आशा, आकांक्षा, ह्या 3 मध्येच फसलेलो आपण. पास्ट, भूतकाळाचे मेमरीज, प्रेझेंट, वर्तमान काळाचे थॉट्स, आणि फ्युचर, भविष्याचे आकांक्षा. ह्या 3 मध्ये, हे 3 थोड्या वेळासाठी जर थांबवू शकलो तर तिथे प्रत्यक्ष शब्द आपण तो बरेचदा, अक्ष म्हणजे डोळे, प्रत्यक्ष डोळ्यासमोर दर्शन, स्पेस आहे ती. म्हणून साधना ही की थोडं कमी करायला हवा. घेणं मन 5 पंचेंद्रिय, 5 इंद्रियांमधून जे काही येतं ते 5 द्वारातून जे येईल ते एक तर मेमरीज म्हणून स्टोअर होतील. खाली गाळ जो तलावातला असतो तसा, खाली चिखल
साचून राहील, खूप वर्ष पडला तो गाळ, पाणी ते ओळून जाईल, बदलून जाईल, हालेल ढुलेल, पण तो दगड होऊन जातात शेवटी, त्याचे संस्कार होऊन जातात. हा जीवात्मा पुढे निघून जातो, आपल्यासोबत ते संस्कार घेऊन जातात. जे आत घेतलं, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, जे ऐकलं, जे खाल्लं, जे बोललो, जे बघितलं, त्याचे एक तर मेमरीज बनून जातील, नाही तर मग आता लगेच काहीतरी प्रयोग करून पाहावा. एखाद्या पार्टीमध्ये, डिस्कोमध्ये जाऊन, त्याच न्यू इयर्सला पार्टीमध्ये, डिस्कोमध्ये, दांड्यामध्ये, रासमध्ये घेतल्यावर, ढोकळा खाल्ल्यावर, आणि नवीन ड्रेसेस पाहिल्यावर, आणि धमाधम म्युझिक ऐकल्यावर, त्यावेळी वेगळे विचार सुरू असतात. धर लाटा वेगळ्याच सुरू होते त्याला. आणि एखाद्या वर्षी तेच सत्संगाच्या ठिकाणी जावा, भजन कीर्तन सुरू आहे, ध्यान सुरू आहे, ईश्वराचं वाचन सुरू आहे, पठण सुरू आहे, तर त्याच वेळी वेगळे विचार सुरू असतात. किंवा त्याच दिवशी 2 ठिकाणी जाऊन पाहा, आपोआप वातावरण होतं. प्रेझेंट मोमेंट, जिथे जसा संग तसा रंग. तर ते प्रेझेंट मोमेंटचे जे विचार, आणि डिपेंडिंग ऑन द मेमरीज अँड थॉट्स इन द प्रेझेंट थॉट्स, पुढचा विचारही तसाच होईल. अरे आपण काहीतरी आणायला होतं, नाही तर आपण गोड आणलं, नाही तर यांनी असं आणलं, नाही आपण हे आपलं जर लाल रंगाचं होतं, नाही तर लाल रंगाचं घालायला होतं, नाही तर तेव्हा ते इथे माळ्यावर ठेवल्या, तर त्या दांड्या काढायला आहे, त्या जे काय यांचं असं आहे, त्यांचे ड्रेस तसा आहे, त्यांची ज्वेलरी तशी आहे. आपण आता पुढे भारतात जाऊ ते असं घेऊन पुढचं सुरू झालं तिथेच त्या वर्तमानातून. आणि इथे आल्यावर उदबत्ती, धूपबत्ती सुरू आहे, झांज ऐकू, त्या सुंदर मंजुळा येतात आहेत. तर पुढचे विचार झाले की नाही, आता हे वर्षी आपण असा संकल्प करावा, थोडं देवाचा विचार करायला, वाचायला हवा फ्युचर. सो मेमरीज, थॉट्स अँड डिझायर्स, मनातले आठवणी, संस्कार, आताचे विचार आणि पुढच्या आकांक्षा हे तयार होतात. आज स्ट्रीम जो येऊन आला, नदी आली तर स्वच्छ पाणी आलं, नाला आला तर खराब पाणी आलं, त्यात नाल्याने खूप कचरा आणला आणि अजून खाली जमा झाला, आणि आता प्रेझेंट मोमेंटला दुर्गंध आहे, आणि पुढचंही जे वर लाटांवरही तेच आहे, आणि तेच गंगाजळ येऊन मिसळलं तर स्वच्छ होऊ शकतात, चांगले संस्कार होऊ शकतात, पुढचे विचार. सो वी आर द कंट्रोलर ऑफ दॅट, वी डिसाइड. आपण ठरवू शकतो काय हात घ्यायचं, काय हात नाही घ्यायचा. कोणी जबरदस्ती नाही देऊ शकत. कोणी काही शब्द म्हटले, कोणी काहीही प्रसाद काही दिला, मग घ्यायचा की नाही तो आपला प्रश्न आहे. वी डोंट अलाव फॉर इट टू गो इनसाइड. इट इज पॉसिबल, जसं मी म्हटलं की सगळ्यांसाठी शक्य आहे. सावधान, बिलकुल शक्य आहे. डोंट लेट युअर माइंड टेल यू की कठीण होते, नाही होत माझ्याच्यानी, खूप त्रास होतो. नो, स्टॉप. इट इज पॉसिबल. इट्स युअर चॉईस. इट इज नॉट हार्ड. सो या 2 मधून हे नवीन वर्षाची सुरुवात व्हायला हवी. द प्रेशियस ऑपॉर्च्युनिटी, आपल्याला जी सुवर्ण संधी मिळाली अक्षरशः ती. आणि दुसरं मग थोडासा निग्रहपूर्वक, थोडंसं वॉचफुल राहून, थॉटफुल राहून, माइंडफुल राहून की काय, व्हॉट एम आय टेकिंग इन, व्हॉट एम आय अलाउइंग, which sources, which streams, कुठल्या धारा मी स्वतःमध्ये येऊ देते आहे, आणि कुठल्यांना थोडं थांबायचं आहे. वेट, स्टॉप, ते अजून नाही गेट उघडायचं त्यांच्यासाठी, जेवढं आवश्यक आहे तेवढंच करून. त्या 2 मधून मी चॅलेंजने म्हणू शकतो, पूर्ण आत्मविश्वास आहे माझा स्वतःचा, तुमच्यावर तितकाच विश्वास आहे. यावेळी पुढच्या वर्षी इतके वर्ष निघून गेलं, तर 1 वर्ष दिलं तर काय, त्याच्यात कोणतं मोठं खूप, स्वतःसाठी ना, माझ्यासाठी नाही मागत आहे मी, मला न काय काही प्राप्त झालं. प्राप्तव्यम, धन्य धन्योहम, कृतकृतार्थोहम. सगळं करून चुकलं. संस्कृतमध्ये याच्यात येतं की जे काही इथे या जन्मातून करणं आवश्यक होतं, या प्राप्तीनंतर अनुभव झाला की अजून काय राहिलं, याच्यापेक्षा मोठं काय प्राप्त, मिळवायचं काय राहिलं, जाण्याचं काय राहिलं, जे जाणलं ते सोडायचं, आता फक्त तिथे विलीन व्हायचं आहे त्याच्यामध्ये. सो माझी ही सदिच्छा आहे, माझी ही प्रार्थना आहे, विनंती आहे, हात जोडून आहे, मान झुकवून आहे, आणि एटलीस्ट सिम्बॉलिकली चरण स्पर्श करून आहे की प्लीज गिव्ह युअरसेल्फ दिस गिफ्ट, न्यू इयर्स गिफ्ट, बिकॉज यू डिझर्व इट and you can have it. Don't sell yourself short. स्वस्तात नका. हा आत्म हीरा, कबीर जी म्हणतात, जब मुझे मिला आत्म हीरा, तब सब जग लगा सवा कसीरा. शेर पाव भर कणिक, भारतात राहायची शेर भर कणिक, पाव भर कणिक,
तर सवा पाव कणिक एवढं सगळ्या जगाची किंमत वाटते आम्हाला, सगळ्या जगाची. सब जग लगा, संपूर्ण संसाराचं वैभव पावशेर सव्वाशेर कणकी एवढं वाटते आम्हाला. किंवा जग म्हणजे मिला हात में हिरा, ते मिळालं. You have that in you. Claim it. That's all I want to say. Claim it. जाऊन लॉटरीचं तिकीट बंपर ड्रॉ खिशात आहे, जाऊन समोर ठेवून लगा न ला माल वापस. You just have to claim it, please. So with that, we will start one of the most beautiful chapters, Navadhyaya. Raj, most powerful, beautiful, significant, महत्वाचा, अत्यंत अनेक कारणांसाठी महत्वाचा नवाध्याय. राज विद्या, राज गुह्य योग. आज किती यात प्रवास होईल माहित नाही, पण बाय नाव तुम्हाला माहित आहे, आपण आपली गाडी, पॅसेंजर गाडी आरामात चालते, काहीच घाई नाही. कोणी किती धक्के दिले तरी डझंट मॅटर. कोणी येऊ न येऊ, धक्के देऊ न देऊ, नीट स्वतःच्या स्पीडनी जाणार गाडी आहे. जोपर्यंत हे पक्का नाही झालं तोपर्यंत पुढचं पाऊल नाही टाकणार आहे आपण. So with or without anyone, right? So इथे नावातच पावर आहे. राज विद्या, राज गुह्य योग. Every word is carefully chosen. Every word is loaded and potent. योग प्रत्येक अध्यायाच्या शेवटी is connecting. हे पक्क लक्षात घेऊन योग करायचा, योगी झाले. योगी म्हणजे काय करायचं, खूप काही नाही करायचं आहे. This is how it can be easy, simple and achievable. एक वर्षात होऊ शकतं. इथे जेवढ्या वर्ष, या एक वर्षाच्या शेवटी सगळ्यांना अनुभव होऊ शकतो. खूप उलट नाही टांगायचं आहे, खूप काही वितांड काही नाही करायचं आहे. योग करायचा. तस्माद योगी भवा अर्जुन. 6व्या अध्यायाच्या शेवटी 8व्या अध्यायात अनेक ठिकाणी आला. जे कनेक्ट, रिकनेक्ट, डिस्कनेक्ट झालं असल्याचं जर सध्या वाटतंय की मी कोणीतरी वेगळी आहे, मी वेगळा आहे, माझं वेगळं असं काहीतरी आहे, तुकडा आहे, खंड आहे, सेपरेटेड आहे, तसं न वाटणं. ह्या शरीर, ह्या देहाला, या हाताला वाटणं की मी उजवा आहे, या हाताला वाटणं की मी डावा आहे, त्या हातातही वाटणं मी तर अंगठा आहे. लठ्ठ ठेंगणे बाबा आले, ताईला या घेऊन आले, उंच ताड हा दादा आला, आई जवळ हे बाळ बैसले. लहानपणी आई शिकवायची 5 बोटांची. हे ते वास्तविक एक आहे, पण याला वाटून आला मी उजवा आहे. त्याच्यातही यांना वाटून आला की हा हात आहे, पण आय एम द मोर इम्पॉर्टंट पार्ट, आर्म आहे. त्याच्यात याला वाटणं मी अंगठा आहे, मी तर्जनी आहे, मी करंगली आहे, मी मध्यमा आहे, ठीक आहे. त्याच्यातही त्याला वाटणं की हा मी नख आहे, मी इकडचा भाग आहे, मी तिकडचा, मी पहिलं कांड आहे, मी दुसरं आहे, मी तिसरं कांड आहे. असं करत तुकडे तुकडे. इथे जरी टाचणी टोचली, इथे जरी टाचणी टोचली, इथे जरी टाचणी टोचली, याच्यावर जरी टाचणी टोचली, एवढं नाही, उजवा कुठेही टाचणी टोचली, बरं उजवा सोडून डाव्यावर कुठेही टोचली टाचणी, बरं उजवाही नाही डावाही नाही, हातच नाही, पायात जरी टाचणी टोचली, उजव्या किंवा डाव्या किंवा दोन्ही, किंवा पायही नाही, पोटात, गालावर, कानात कुठेही टाचणी टोचली, तर अनुभव त्या उजव्याला नाही, डाव्याला नाही, हाताला नाही, पायाला नाही, अनुभव मला होता. एक जो आहे सगळीकडचा अनुभव तो एक घेतो आहे. ग्रहण करणारा तो एकच आहे. तो म्हणतो अरे मूर्खांनो, पगल्यांनो, बाळांनो, भांडू नका. तुला दुःख झालं, दुःख मला होतं, तुला काय कळतंय बाबा, मी आहे तुझ्यात म्हणून तुला काहीतरी वाटतंय. संवेद तू, you're just a sensor. You're just a sensor. He is the sensor. You are the SENSOR sensor. I am the SENSER sensor. तू नुसतं स्टिम्युलसने ऍक्टिव्हेट होणारा, ट्रिगर होणारा इन्स्ट्रुमेंट आहे, पण अनुभव घेणारा मी आहे. हे मी जर समजलं, या हाताला, त्या नखाला, त्या बोटांना, यांना, त्यांना, सगळ्यांना जर समजलं, सगळ्यांना जर साक्षात्कार झाला, थोड्या वेळासाठी बाहेर येऊन उलटा माझ्याकडे कर्विंग बॅक, जसं म्हणतो, रिफ्लेक्टिंग प्रक्षेप, ओ हा तर पूर्ण माणूस आहे. आपण तुकडे समजत होतो, हा एक अखंड आहे, एकच आहे, हा एकच आपल्या सगळ्यांमध्ये व्याप्त आहे.
आता लक्षात आलं मला, इथे टाचणी किंवा आपल्या सगळ्यांना कुठेही टाचणी झाली ते दुःख याला होता. हार घ्यायचे गळ्यात घालतो, सन्मान मला, अहंकार होतं मला, पण ऍक्च्युअल मान याचा झालाय, सन्मान. ऑल ग्लोरी गोज टू द लॉर्ड. सगळा सन्मान त्याचा सन्मान आहे, सगळं श्रेय त्याचं श्रेय आहे, सगळं क्रेडिट त्याचं क्रेडिट आहे. चंद्रामध्ये धमक नाही आहे, स्वतःच प्रकाश म्हणायचे, दगड आहे चंद्र, कितीही तरी रात्री सौम्य शीतल सुंदर, सगळा प्रकाश सूर्याचा आहे. हे कधी न विसरो आयुष्यात, आता मरेस्तोवर सगळा गौरव त्या एका परमेश्वराचा आहे. कुठेही गल्लत न हो, डोकं खराब न हो की दुसऱ्या कोणाला तरी कुठेतरी देव म्हणून. 7व्या अध्यायात आपण ऐकलं होतं, यो यो याम याम तनुम भक्तिम श्रद्धया अर्चितमिच्छति तस्य तस्य अचलाम श्रद्धा मामेव. मीच, माझ्याकडूनच ते जे काय प्रसाद मिळाला, जिथून टपका देवीला सापडला आणि खंडोबाला करून केला, यांना त्यांना सगळ्यांमध्ये मी आहे, माझ्या शक्तीने सगळ्यांना नव्हत्या. या हाताने खाऊ घेतला, हाताने सांत्वना दिली, हाताने मिठी दिली, हाताने मलमपट्टी केली, हील केलं. ते हाताचं गौरव महत्व नाही आहे. जो हृदय ज्याचं दुखते आहे, तो सांत्वना देतोय, जो गोड शब्द, 2 शब्द बोलतोय, शांती देतोय, त्या जीवात्म्याचं मत आहे. त्या याला दुःख, त्याला सर्वोच्च योगीचं लक्षण सांगितलंय 6व्या अध्यायात. पहिलेच सांगितलं, योगी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, तपस्विभ्यो ज्ञानीभ्यश्च कर्मीभ्यश्च तस्मात्. 6व्या अध्यायातला शेवटून 2रा श्लोक. त्याच्या आधी सांगितला, आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मत. 33वा श्लोक. 30, 31, 32, 33 महत्वाचे श्लोक. त्याच्या आधीचे 3-4, 30च्या आधीचे 2-3 आणि 30च्या नंतरचे 2-3, 6व्या अध्यायाच्या या 6 श्लोकांमध्ये ईश्वर लपलेला आहे. मी म्हणतो, ज्याला शोधायचा असेल तर, की स्वतःचा सुख, दुसऱ्यांच्या सुखात स्वतःचं सुख, इतरांच्या दुःखात स्वतःचं दुःख समजून जो योग मार्ग कनेक्टेड असतो. हे जर साक्षात्कार झाला या हाताला, तर पुन्हा स्वतःला डिस्कनेक्टेडनेस म्हणा, माझं आपलं स्वच्छ मी झालो, मला काय करायचंय, हा गाणरडा राव, हा तुटो पडो असं नाही. जेव्हा when this one connects with the whole, with the entire, it has become a yogi. This one, that is yoga. That's all, that's it. Connecting with the whole. प्राणायाम केलं ते केलं, ठीक आहे, चांगलं करायचं तर करा, शरीर रक्षणासाठी. आसन येत असतील, जमत असतील तर करा, नाही तर नका करू. जे काय आपण फर्स्ट अँड फॉरमोस्ट योग, कनेक्टिंग क्लॅरिटीनी. I am not separate from others. I am the same as. The Lord alone is experiencing through me and him and her and them all. म्हणून आपण व्हेजिटेरियन आहोत. बकऱ्याचं मान कापताना डोळे त्याचे बघा, बघ कापणाऱ्याने विचार करा, डोळ्यात डोळे घालून बघून शक्यच नाही मग पुढे जाणं. त्याची कुऱ्हाड तोच बघतोय, अनुभव घेतोय. जड झाला त्याच्यामुळे तितकी बुद्धी नाही राहिली. म्हणून आपण इतरांना गौरव देतो, सन्मान देतो. तर राज विद्या, राज गुह्य, योग. सो योग म्हणजे कनेक्टिंग. ते कसं कनेक्ट समजत नाहीये, म्हणजे कसं, पण काय विचार काय करू, साधना काय करू. म्हणून कोणी काही सांगते, कोणी काही सांगते, कोणी असं म्हणते, कोणी तसं म्हणते. त्यानंतर राज गुह्य योग. गुह्य म्हणजे सिक्रेट, मिस्ट्री, सस्पेन्स, गुहेत जाऊन बसतं ना, आत काय म्हणजे काय असेल, साप असेल की योगी असेल की काय असेल, साधू असेल, गुह्य सिक्रेट आहे. राज गुह्य आहे, किंग ऑफ सिक्रेट्स, द बेस्ट, द टॉप नॉच, टॉप सिक्रेट, the top secret classified. So Raj Guhya is top secret. Yoga is connecting through the revelation of the top secret. नुसतं सिक्रेट समजलं, पण त्यांनी कसं होईल. नुसतं पुस्तकं वाचून कोणी डॉक्टर नाही झालं ना, इंजिनियर झालं ना, डॉक्टर झालं ना, काहीच. नुसतं पुस्तकं वाचून पोहायला नाही शिकलं. नुसतं ज्ञान कसं कणी भिजवायची, कशी पोळ्या करायच्या कशा, नुसतं वाचून नाही झालं. करावं लागलं, करून पाहावं लागलं, चुका झाल्या पुन्हा करावं लागलं, प्रॅक्टिस करावं, करून पाहावं लागलं. पण ते कसं करायचं हे जोपर्यंत नाही करत. म्हणून विद्या,
स्किल असं करू तसं नाही. राजविद्या, सुप्रीम स्किल, masterful, crafty, the master skill. समजा master plumber आहे, master technician आहे, subject matter expert म्हणतो, right? Master expert. So Rajavidya is the supreme skill. After knowing the supreme secret, knowing the top secret, and then practicing skillfully, and thus reconnecting, या नावाचा आहे राजविद्या. तर शब्द वाचून नुसतं पुढे नाही निघून जावं म्हणून होत नाही. जे म्हटलं सगळ्यांसाठी शक्य आहे. आणि मोस्ट प्रधारण असे की नाही असे 2-4 100 असतील साधू लोक, गुरु लोक ज्यांच्यासाठी शक्य, आणि हजारो हजारो त्यांच्या मागे पडले आहे. शेकडो ऐकून झाले आहे. अरे बापरे, 2.5 मिलियन व्ह्यूज दिस दॅट. पण पुन्हा पुन्हा जावं लागतंय, जाणवतंय. थोड्या वेळ जाऊन बॅटरी चार्ज करून आला, मग पुन्हा डिस्चार्ज झाली. लक्ष नाही देत आहे. ध्यानात तो आहे. ध्यान देणार म्हणतो लक्ष देणार. तर नुसतंच टेन्शन आहे, अटेन्शन नाही करत देत आहे. इफ यू वॉन्ट टू रिप्लेस टेन्शन, पे द्या. व्हॉट? अटेन्शन. टेन्शन निघून जाव. So connecting, reconnecting. So we're not disconnected actually. आता देवापासून या क्षणी जिथे आहे तिथे, ज्या सोफ्यावर त्या सोफ्यावर बसून, खुर्चीवर डिस्कनेक्टेड नाही ईश्वरापासून. हा हात इथे मी बसला या खुर्चीवर, तर गीतायोगसाठी हाही हात येऊन गेला, हाही हात येऊन, सगळ्यासाठी येऊन बसल्या. पण या गध्यांना माहित नाही आहे की आपण लक्ष नाही आहे, विसरून गेले. म्हणून अर्जुनाने म्हटलं, अर्जुनाचं शेवटचं वाक्य, नष्ट मोह स्मृतिर्लब्ध्वा. That's right, it came back to me. I just remembered that you're right. That yeah, I am connected with you, my Lord. In fact, you alone exist. I am just hanging here because you are in there. When you leave, they take me to burn me. जाळून फेकून देतात राख. घरात नाही आणून देत, मडकं बाहेर झाडावर लटकून ठेवतात. ज्याचं घर होतं, ज्यांनी केलं त्याला आता नाही आणत शेवटी स्मशानातून. घरावर लटकून ठेवतात, झाडावर बाहेरच्या अंगणात, कारण त्याचं काही महत्वच नव्हतं. ज्यांनी धारण करून एकदम धार आहे त्याच्यात, तो निघून गेला. तर या हाताच्या लक्षात यावं की हो 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 बरोबर आहे बाबा, जितू भाई, जितू दादा, तूच आहे, जितू जितेंद्र जी काय म्हणतो, तूच आहे माझ्या मध्ये, सगळ्यांमध्ये आहे. आणि हे लक्षात आलं माझे, तू माझं सुहृद आहेस. माझा म्हणजे हा जो माणूस आहे, जो जीवात्मा आहे, याची कधी इच्छा होईल का की या हाताची परीक्षा घ्या, पण तरच याला आपण मालिश, थंडी आहे जी काय लोशन लावायचं आहे, पहिले पाहू हा कितपत मला लॉयल आहे. लॉयल असेल विचार करून पहा, साधा विचार करून पहा. लॉयल असेल तर लोशन लावतं, नाही तर याला सड देतं, गड देतं, मरू देतात. मस्त परीक्षा पाहतो मी वरून याची, तरच मग देवा की गधा महागधा. कुठली आई नाही करत आपल्या बाळासाठी परीक्षा पाहून, कुठले वडील नाही करत की मित्राची परीक्षा नाही घेत. ते साधे नाते आहेत. मी माझ्या हाताची, नखाची, केसांची आजपर्यंत कधी परीक्षा नाही केली. त्याच्यानंतरच मग साबणाने धुवू की नाही, सिधे राहतात की नाही, माझं नाव ध्यान घेतात की नाही, करत नाही. हे अक्कल असून तर माझ्या लक्षात हे सगळं मीच आहे. हे सगळे जेव्हा ठीक राहतील तेव्हा मी ठीक राहील. या सगळ्यांचा अनुभव जेव्हा चांगला राहील तेव्हा माझा अनुभव चांगला राहील. इकडे खायला खूप मिळून राहिला, गुलाबजाम, रसगुल्ले, रसमलाई, रबडी, सगळं अनुभव चांगला राहिला, पण इकडे खूप दुखून राहिलाय पोट समजा, तर तो त्याच वेळी सायमल्टेनियस आनंद, असं ईश्वराला शक्य नाही, सहन नाही आहे की हे लोक माझ्या या धर्मावाले, या गुरुवाले, या आश्रमवाले, माझं हे नाव घेणारे, माझ्या या रूपाची पूजा करणारे सुखी राहावे, आनंदात राहावे, ते जवळ मरो खाकव. असं पागल महामूर्ख ईश्वर आहे का गदडा, की तसा भेदभाव करणारा जो एक जर आहे, तर मला असं कधी वाटणं शक्य आहे का ते नसेल की नाही याचं हो, याचं ठीक राहा, हे डोकं चांगलं स्वच्छ चांगलं राहा, बाकी कसं इतर ठिकाणी साबण लावला नाही लावला तर ठीक, फोडं येतील, हॅमरॉइड बोल नाही. सगळं स्वच्छ, सगळं सुंदर, सगळ्यांना सुख, सगळ्यांना आनंद, सुहृदम सर्वभूताना,
ईश्वराची इच्छा सगळे आनंदात असावे, आनंदाचा अनुभव करावा, प्रेमात एकमेकाला मदत करावी. चौथ्या त्यात परस्परम भावयंत, एकमेकाचा सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यम करवावहै. वेदांमध्ये आलं, तेजस्विनावधीत वस्तू मा विद्विषावहै. एकमेकांमध्ये विष न पसरावं, सोबत आपण वीर्यवान हो, सोबत बसू, सोबत जीव, सोबत खाऊ, सोबत करावं सगळं. फक्त या हाताने घास मी घेऊन राहिलो आहे म्हणून या हाताने घेतला तर मला मिळावा, याला नाही मिळावा, ह्या तर काहीच नाही करता. आता बसून आहे मांडीवर, मस्त मांडीवर आठवून बसलाय महाराज. आता मी माझ्या जर ठेवला नाही, याने घेतला काय, त्याच्या आधी डोळ्यांनी पाहायला म्हणून जाऊ शकला, कुठे जाऊ, डोळ्यांनी जर म्हटलं की मीच जर बंद राहिलो असतं तर तो कुठे गेला असता, माती कुठे खाल्ले असते. सगळं महत्व तर माझं आहे, इथे लाव थोडं, नाही तर मला ते माझंच आहे ते सगळं, मी द्यायचो तुला तुकडा तेवढा तुझे, बाकी सगळं माझं आहे. मी बंद राहिलो तर हाताने म्हटलं, डोळ्यांनी नाही, बघण्याचं काम करून सोडून दिलं, विश्वास ठेवला. श्रद्धावान लभते ज्ञानम, ट्रस्टिंग. Madhvi highlighted a good point the other day. Faith, going beyond, transforming into trust, right? निष्ठापणा, की डोळ्यांनी विश्वास ठेवला की नाही नाही, मी जर माझं बघण्यासाठी, मी जी सेन्सर आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, मला या जागी ठेवला, या खड्ड्यामध्ये ठेवलाय, मला एवढी क्षमता दिली आहे, मी जर चोखपणे माझं काम केलं, दक्ष राहून, अनपेक्ष शुचिर दक्ष, उदासीनो गतव्यथा, 12वा अध्याय, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. कृष्ण म्हणतो मला ती प्रिय आहे, तो प्रिय आहे, की अपेक्षा रहित डोळे. हे नाही म्हणत की पहिले मला मिळून जावं पटकन, थोडं चांगला चांगला हा भाग मला मिळून जावा. मूर्ख नाही आहे, अनपेक्षा शुची, स्वच्छ, क्लॅरिटीनी बात आहे, आपलं काम क्लिअर ठेवून, स्वच्छ स्वतःला ठेवून, दक्ष आहे, सतर्क, इकडे तिकडे डिस्ट्रॅक्टेड नाही आहे. जे काम करायचं त्यावेळी, जे दाखवायचं, माझं काम आहे दाखवायचं आहे डोळ्या रूपाने, इकडे तिकडे पाहून डिस्ट्रॅक्टेड नाही. अनपेक्ष शुचिर दक्ष, उदासीन, हाय माइंडेड आहे. पहिले आपला स्वतःचा स्वार्थ घुसून नाही तिथे, मला केव्हा मिळते, मला काय मिळते, मला कसे मिळते. पहिले लक्ष आहे चोख कर्म करण्यावर. गत व्यथा, खूप चिंताग्रस्त नाही आहे की मिळेल की बरं, खाय स्वतःच होत नाही राहणार, थोडासा मला तर मिळेल. यो मद्भक्त समय प्रिय. तर डोळ्याने आपलं काम केलं तर मग हात बरोबर ठिकाणी पोहोचला, घास उचलला. हाताने जर म्हटलं तर तू नुसत्या पाण्याने काय झाला, तर जन दिवसभर पाहत बस ना, खा पाहत राहा, बघत राहा, किती येतं तुझ्या तोंडापर्यंत, पहा, बघत राहा. माझं मत आहे बघण्याने काही नाही, तू डोळे बंद ठेवलाच तर ठीक आहे, थोड्या वेळाने मिळून गेलं असतं, बरोबर समजलं असतं मला, तुझी एवढी गरज नाही. सभाग हाताने आपला जो नुसतं नाही ठेवून घेतला, त्यांनी आपलं काम व्यवस्थित केलं, नीट कालवलं, नीट घास घेतला, नीट तुकडा तोडला, जेवढा आवश्यक तेवढा, जे जे डुबायला हवा, जे जे या आत्म्याला जसं आवडते, कोणाला कढीत डुबून आवडते, कोणाला कढीत डुबून नाही आवडत, कोणाला चटणी पाहिजे, कोणाला चटणी नको, ही भाजी ती भाजी, याला जसं हवं आहे तसं केलं. अलाइनिंग, शरणागती, सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं, अलाइनिंग विथ द सिस्टम. This one knows what is good, right, and what I like. This one does not. It does not have a brain of its own. This one does. So if I align with this one, the main one who is in all, the one who has created this and upholding the system, तो जाणता जो आहे, सगळ्यांमधला जो साक्षी आहे, अनुमंता, भरता, भोगता, महेश्वर, परमात्मेच आहे ती. हेही भगवद्गीतेतलंच आहे. तोच अनुमंता आहे, तोच भरता आहे, तोच भोगता आहे, सर्व साक्षी तोच परमेश्वर आहे. तर याने उचलून आपलं काम काय केलं, इथपर्यंत आणलं, तोंडापर्यंत. असं नाही म्हटलं की अच्छा एक अर्धा तू घे, आपण वाटून घेऊ अर्धा अर्धा, आणि एक नंतरचा खरकट हात मी थोड्या डोळ्यांना चिपकून दे, बस झालं, सगळं मिळून गेलं आपला हिसाब, आधा तेरा आधा मेरा. नाही, पूर्ण टाकलं तोंडात, एक विश्वास ठेवला की मिळेल मला. मी जर माझं कर्मयोगाने फळाची अपेक्षा न ठेवता, योग्य, I do whatever we do first class, not second class, and never third class. And then become bindas.
हो, डोळ्यांनी पाहण्याचं फर्स्ट क्लास क्लॅरिटी पण केलं की बिंदास झालं. मिळेल 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 मिळेल. वेट, ट्रस्ट द लॉर्ड. मिळेल, तुला मिळेल पोषण त्याचं बरोबर, जे तुझ्यासाठी जे योग्य आहे, आवश्यक आहे, जे ते मिळेल. आणि जे तुझ्यासाठी विष आहे ते तुझ्यापर्यंत नाही पोहोचणार. अन्नाचे 7 भाग होतात, 7 प्रकारचे रस होतात. रजो, वीर्य, मज्जा, तंतू, त्याच्यातूनच फायबर बनतं, त्याच्यातूनच टिश्यूज, त्याच्यातूनच मेधा, तेज, वीर्य अन्नातूनच बनतात. ते वीर्य ग्रंथीपर्यंत वीर्य रस पोहोचेल, तेज रस त्याचा मेधापर्यंत, बुद्धीपर्यंत तेज रस पोहोचेल, आणि मज्जा तंतू मसल्सपर्यंत पोहोचेल. ते एकाच अन्नातून पोहोचेल. So if these trust and if this one trusts, कि no, give it some time, श्रद्धा और सबुरी, विश्वास ठेव आणि थोडा वेळ दे. A little process, you will get it. Go with the cycle. यज्ञयाचरता कर्म समग्रम प्रविलीयते. 3रा अध्याय कर्मयोग. यज्ञ भावनेनी, सॅक्रिफाइसच्या भावनेनी, आपलं काम चोख करण्याच्या भावनेनी, कॅरी ऑन अँड बी पेशंट, एन्ड्युरिंग द राहिला, तितिक्षा जर ठेवली, शांतिम आर्जवम, तर मिळेल तुझ्यापर्यंत. आणि जिभेनी म्हटलं असतं की पकड गया अभी तर पोलं बनाया, तोंडाने जर म्हटलं असतं गधे बन गए तुम, सबको बनाया, अब बंद केला, आत आला सगळं, मग किसी को नहीं मिलने वाला, मेरा हो गया, मेरे इधर ही रखना है बस, अब चलो भागो सब इधर से. पक्क दात बंद केलं, उघडणारच नाही, आता बाहेर येत नाही शकणार आहे. दाताने विचार केला किंवा जिभेने विचार केला तेवढा तर मिळेल, पुढचा नाही मिळणार. त्याच्यासाठी उघडावं लागेल आणि तिथे बसून सडून जाईल, दातही काढून फेकून द्यावं लागतं. दातांनी आपलं काम केलं चावण्याचं, आणि जिभेनी इकडे तिकडे फिरवून सिमेंटच्या ट्रक सारखं बरोबर त्याच्यात रस मिसळून, आणि शेवटी तिन्ही पसार दिला, आपल्यातून जाऊ दिला, विश्वास ठेवला, आपलं काम चोख केलं. यथा पिंडे तथा ब्रह्मांड वेदात म्हटलं. अरे पिंड जो आहे तुझा, हा देह इथे जसं आहे तसं संपूर्ण ब्रह्मांडात आहे, सृष्टीत आहे. तर आपण जर आपलं आकलन केलं तर 1 वर्षही नाही लागणार. मी तर, माझी प्रॉमिस आहे, 1 वर्षात सगळं लक्षात येईल. रहस्य 1 वर्षही नाही लागणार. तिने फर्स्ट क्लास काम करून, जिभे, दातांनी फर्स्ट क्लास काम केलं, जिभेनी फर्स्ट क्लास काम करून सोडून दिला, सोडतं घेतलं. डोळ्यांनी आपलं काम करून सोडतं घेतलं, हातांनी आपलं काम करून सोडतं घेतलं, दातांनी आपलं काम करून सोडतं घेतलं, जिभेनी आपलं काम करून सोडतं घेतलं, सोडून दिलं. यानी ते पक्क पकडून ठेवलं असतं तर गळ्यात, नाही मैंने मेरे को नहीं छोड़ना है, तर असा गळा फुगत 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 मग मिठ्ठू मरतात तसे डाळी खाऊ घालून, तसं तोही झाला असतं. त्यांनी आपलं काम करून व्यवस्थित स्मूथ जिथे पोहोचवायला, बरोबर अन्ननलिका सॉर्ट करून, श्वासनलिका अन्ननलिका सॉर्ट करून पोहोचवलं बरोबर ठिकाणी, जे पोहोचायला, पाणी, श्वास, हवा, जी काही व्यवस्था आहे ती बनवणाऱ्याने बनवून ठेवले. यांनी स्वतःला नाही बनवलाय, यांनी स्वतःला नाही बनवला, यांनी स्वतःला नाही बनवला, यांना स्वतःची अजिबात अक्कल नाही आहे. तसंच तुम्ही, मी, आपले मुलं, आपले मायबाप, कोणीच स्वतःला नाही बनवलं. आपल्याला कोणालाच अक्कल नाही आहे त्याची. We're not the designers. We are the designed ones. अहंकार नको कशाचा. याला माहित नाही कसं कालवायचं, कसं ते, हा मी निघून गेलो तर असाच इथे बसला राहील, जन्मभर तसंच बसला राहील. डिझाईन आहे, इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन, एनर्जी, नुसतीच इन्फॉर्मेशन नाही आहे. Each of us is just a combination of information and energy. आत्मा, परमात्मा आपल्यात कसा प्रगट आहे, इन्फॉर्मेशन अँड एनर्जी. कोडिंग आहे, काय करायचंय, कसं करायचं, आणि त्याची शक्ती. नुसतं ज्ञान नाही, शिव आणि शक्ती दोन्ही आहे. नुसते शिवाने मग शंकर सहज स्वरूप समारा, लागी समाधी अखंड अपारा. 1 लाख वर्ष झाले बसले म्हणे कलावर, काहीच नाही करत, त्यांना गरज नाही काय. ज्ञान स्वरूप आहे, ध्यानात आहे. सृष्टी कशी चालेल म्हणून शक्तीने उठवलं तिला, पार्वतीने. त्याला स्कंद सेनापतीचा जन्म झाला, कथा या पुराणामध्ये. मग कार्तिकेय स्वामीचा शक्तीची आवश्यकता आहे आणि ज्ञानाची आवश्यकता आहे. आपल्या कणाकणात आहे शक्तीचा संचय आणि ज्ञानाचा प्रकर्ष. तिकडे लक्ष नाही.
आपला देव स्वरूप, आपलं आध्यात्मिक स्वरूप, आपलं the glorious you. That's why I said happy you year. Cherishing the old in its new form. Happy you year. This is about you. हे तुमचं वर्ष आहे. The glory of you. Don't underestimate yourself. Don't let anyone tell you कमी आहे, अशी आहे, तशी आहे. Stop it. Wake up in your own glory. There is no one greater than you. There is no one better than you. There is no one prettier than you. There is no one wealthier than you. There is no one stronger than you. There is no one more lovely than you. And there is no one more loving than you. Because you are him. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, सामर्थ्य ह्या षड गुणैश्वर्याचा निसंपन्न भगवान. त्याची तू आहेस ग पगली. स्वतःला छोटी मानून घेतेस. Why don't you become his and see the fun of living instead of becoming याचिन, त्याचिन, इचिन, यांचिन, त्यांचे, त्यांचे, त्यांचे. याला हाताला जर म्हटलं तू याचा ज्याचा आहे त्याचा त्याची राह बनायची का? त्याचाच आहे. हा कोणाचा आहे? माझा आहे. हे नख हे बोटांचे नाही आहे. नखासहित बोटही माझे आहे. 7व्या अध्याय नीट समजावून सांगितलं तर ज्ञान विज्ञान योगात. हे आपलं आपलं काम करत पोटापर्यंत गेलं. पोटानी नाही केलं, पोटानी धरून बसलं तर मग सगळ्यात बेस्ट अनुभव रोज सकाळचा कोणता असतो? उठल्यानंतर दिवस चांगला केव्हा जाणार? लोटा परेड फर्स्ट क्लास झाली तर किती मोठा बादशाह असो, किती वैभव असो, बिलियनर ट्रिलियनर असो, मोठे सगळ्यात मोठा पंडित असो, सगळ्या डिग्री असो, सकाळी ठीक स्वच्छ नाही झाले तर दिन खराब. किती हार घातले, संभास बसवला मंडपामध्ये चढून, अजून डबल सिंहासनावर बसवलं आणि नाक रगडून धूळ चाटली, पण त्याच्या पोटात हजम नसेन होत. पोट खराब होऊनच नाही राहिली, गेल्यावर होतच नाही. तर सगळा संत साधू गुरु सब भाग पहिले लोटा परेडचं महत्व. दिस इज द फॅक्ट, दिस इज द ट्रूथ. वी ऑल हॅव एक्सपिरियन्स इट. जो हे स्वीकार नाही करत तो खोटारडा. ते पोट जेव्हा सोडतं की नाही बापा सोड, धरू नको ठेवू, तर आनंद कोणाला पोटाला नाही, पोटाला अक्कलही नाही आहे. जो आहे करता धरता भरता भोगता महेश्वर, त्याचा आनंदाच्या अनुभवासाठी सोडण्यात त्यागे नैव अमृतत्व उपनिषदात आला. धरण्यामध्ये मरण आहे, सोडण्यामध्ये अमृतत्व आहे. इतका सोपा सिद्धांत सांगितला. जितकं साचवलं, जितकं धरून ठेवलं तितकं कमी झालं, निकृष्ट झालं, सडत गेलं, गडत गेलं, पडत गेलं. आम्ही मग एकदा समजून सांगितलं होतं, झाडावर जे फळ लागते, कुठल्याही फळाचं, आंब्याचं झाड, आंबा लागला, ते झाड स्वतःच नाही ठेवत, सोडतं घेते, सोडून देते. समजा हट्ट केला, सोडायचं नाही, ते पडणारच. तरी नाही उचलायचं, कोणाला नाही द्यायचं, तिथेच पडलं राहायचं. तर मग त्या मातीत ते गडणारच. तरी नाही तिथेच तसं, तर मग ते सडणारच. सृष्टीचा नियम आहे, पडणार, गडणार, सडणार. त्याच्यावरची जेव्हा शक्य आहे तेव्हा दुसऱ्याला आनंद घेते ना. आंब्या झाडा मजा. तुला ज्यांनी बनवलं, तुझ्या फळांना ज्यांनी बनवलं, मला ज्यांनी बनवलं, आपल्या सगळ्यांचा एका उद्देशासाठी पूर्ण सृष्टीची रचना, एकच उद्देश, कॉमन थ्रेड थ्रू एव्हरीथिंग, आनंदाचा अनुभव, आल्हादिनी. मागे एकदा समजून सांगितलं होतं, राधा स्वरूपिणी, आल्हादाचा जे मूर्तिमान स्वरूप, प्रेमाचा अनुभव, इन अदर वर्ड्स गुडनेस, चांगुलपणा च्या अनुभवासाठी तोही कुठून आला? त्याचा स्वतःचा. पण स्वतःला चाटू नाही शकत. स्वतःचा आनंद घेण्याचे व्यक्त करा, अव्यक्तात व्यक्त झाला. Curving back upon itself and experiencing himself through her, the joy, the love, the joy of love, purity, goodness, chastity, sacredness, pavitra, mangalya. पवित्र भावनेने तर पोटाने सोडता घेतलं. पण या सगळ्या प्रकृती सगळ्यांनी सोडत्या घेतल्यामुळे आणि चोख व्यवहार केल्यामुळे जादू कशी झाली? मॅजिक हॅपन.
बरोबर जेवढं प्रमाण जे योग्य, डोळ्याने ठरवलं योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हाताने ठरवलं योग्याकडेच जायचं, किती घ्यायचं, कमी की जास्त, दातांनी काम केलं की जे जसं आलाय तसं पचवण्याच्या लायक नाही, त्याला अजून तुकडे तुकडे करावे, जिभेने ठरवलं की सगळ्यांना इक्वल सलावा मिळावा, त्यातली अल्कली मिळावी, त्यातले जे कुठले हार्मोन्स असतील ते मिळावे, होमोजिनियसली मिक्स व्हावा, गळ्याने म्हटलं की अरे बरोबर सॉर्ट करून कॅटेगरीज, इकडचे इकडे जावा, तिकडचे तिकडे, पोटातल्या जठराग्नेनी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, भगवद्गीतेत सांगितलं, प्राणापान समा पित्त पचान्यन्नम चतुर्विधन, पोटात मीच बसलाय कृष्ण म्हणतो, ती जठर अग्नीच्या रूपाने पोटाने रवंत करून प्रोसेस करून 7 भाग केले, आपल्या शास्त्रात सांगितलंय, रस वेगळे वेगळे, त्याच्यापैकी जो 40% जे काही मुख्य भाग सोडण्याचा आहे तोही सोडायला हवा, कारण त्याचं पुढे खत होणार, किड्या माकोड्यांना त्याचा सहारा होणार, आपल्यासाठी जे असत्व आहे ते इतरांसाठी, इट्स अ परफेक्ट सिस्टम, रिसायकलिंग सिस्टम इन द डिझाइन, नथिंग इज वेस्टेड हिअर, देयर इज नो सच थिंग एज वेस्ट, देयर इज ऑल्सो नो हेस्ट, आपल्या कालचक्र आपल्या गतीनेच चालणार, नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, हेस्ट नाही करू शकत वेळेला, फास्ट फॉरवर्ड नाही करू शकत, बॅकवर्ड नाही, नो हेस्ट नो वेस्ट, इट्स अ परफेक्ट सिस्टम, द इकॉलॉजी ऑफ इट, आणि मग त्याच्यातूनच ते झाड ना, ज्याचा आंबा चाकून चाकून मस्त पिऊन राहिलाय, काही वर्षापूर्वी तुमच्या पोटातून पसार झालेला होता तो, मस्त मस्त गोडा, पहिले तेव्हा गोड नव्हता, सोडून दिला होता. We are a part of the entire ecological system. This body is one sensor. On it, it has micro sensors. It's a mind-blowing system आहे, कल्पनातीत आहे, विलक्षण आहे, दैवी आहे सिस्टम, आणि आपण त्याचे पार्ट आहोत. तर त्यात 7चा मग तो आनंद मिळत, तुष्टी पुष्टी संतुष्टी भागवतात येतात, 3 गोष्टी झाल्या, भूक लागली होती, भूक मिटली, आणि नुसते पोटाचा खड्डा रिकामा झाला तर तो भरला नाही झाला, पण कुठेतरी जी आत्म्यापासून असं वाटतं अरे खूप कसं तरी वीक वाटायला लागलं होतं, ते तोषणही झालं, आणि त्याचा रस मिळून, अन्नाचा रस मिळून संतुष्टही झालं. नुसते दगड मातीत खाऊन, नुसते कोरडी पोळी पाण्यात डुबवून खाऊन पुष्टी होईल, संतुष्टी नाही होणार, चांगलं नाही होणार. मस्त चविष्ट आवडते तसं सुंदर छान गरम हलकं फुलकं खाल्ल्यावर जो स्वाद येतो, संतुष्टी, पुष्टी तुष्टी संतुष्टी तिन्ही मिळाले. झाडाला पाणी दिलं तर प्रत्येक फांदीला, प्रत्येक पानाला, प्रत्येक फळाला मिळालं, कारण मुळाला पाणी दिलं. पोटात अन्न गेलं तर केसाला नखा नखाला मिळालं, कारण मुख्य ठिकाणी बरोबर टेकलं. ईश्वरावर जर प्रेम केलं तसं शक्य नाही की तर कोणालाच प्रेमाचा अनुभव नाही येणार होती भोवती. बरोबर ठिकाणी जर आपलं मन लावलं तर. आता पानाला पाणी देऊन आले, फांद्यांना पाणी देऊन आलं, फळाला पाणी देऊन आले, ते वाहून चाललं सगळं, तिकडे लक्ष नाही, मुळापर्यंत नाही पोहोचत, किती दिवस टिकल, पूर्ण झाड थळकन पडेल एका दिवशी. जिथे करायला होते ते नाही केलं, तिथे ईश्वरात मन लावायला होतं तिथे मन नाही लागलं, तर बाहेरून किती अन्न फासलं तोंडाला तरी आत नाही पोहोचलं तर काय 72 तासात हॉस्पिटल नाही न्यावं लागेल, सुया टाकून जबरदस्ती घोसावं लागेल मग आत न्यूट्रिशन. मग दुःखाचा अनुभव, असं कसं, अन्याय अत्याचार आमच्यासोबत असं झालं त्यांच्यात, नाही 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 नाही, तुम्ही बरोबर नाही केलं समजून जी करायला होतं ते. म्हणून ही प्रकृतीची व्यवस्था आहे. हॉस्पिटलमध्ये आल्यावर असंच होते, ट्रीटमेंट सहन करावं लागते कापाकुपी, कारण जेव्हा जसं यथायोग्य राहणं आवश्यक होतं तसंच हे जे दुःख आले ते याच्यातून seeing through a yogi sees through it and then sees it through. This is an original Malmadi. A yogi sees through it and then sees it through. Sees through it म्हणजे त्याच्यातून लक्षात येतं मागे पडद्यावर परिदर्शन म्हणतात, परिपश्यते, अनुदर्शनम. बॅक ड्रॉप मध्ये लक्षात येते की काय सुरू आहे, ही सिस्टीम काय आहे, मी कोण आहे, हाऊ आर वी ऑल रिलेटेड कनेक्टेड. सीइंग थ्रू इट की तो एकच आहे, पडद्यावर कलाकार खूप दिसतात आहे पण तो पडदा एकच आहे.
समुद्राला लाटा खूप दिसतात आहे, पण तो एकच सलग समुद्र आहे. खूप स्वप्नपात्र कळवळ खळवळ करून आले, पण तो एकच दृष्ट आहे. निरनिराळे अवयव खूप सिस्टम्स काम करून आले आपल्या वेगवेगळे, पण इन द अपहोल्डर सिस्टम होल्डर एकच आहे. सो सीइंग थ्रू इट ऑल, द योगी सीज इट थ्रू, म्हणजे संपूर्ण आपलं कार्य पूर्ण शेवटपर्यंत चोखपणे व्यवस्थित पूर्ण करणं. मला जिथे ठेवलाय, मला ज्याच्यासाठी ठेवलाय, मला ज्या 4 लोकांसोबत ठेवलाय, माझ्यासमोर जे पेशंट येतात आहे, गिराईक येतात आहे, माझे एम्प्लॉईज येतात आहे, माझे मुलं बाळ शेजारी पाजारीकडे, तिथे त्यांच्यासोबत त्यावेळी प्रेझेंट मोमेंट मध्ये राहून ईश्वर भावनेने, बिकॉज दॅट इज गॉड. दे डोंट नो अँड वी डोंट नो अँड अदर्स मे नॉट नो, बट इट इज. आपलं आपलं इथे या हाताने इकडे लक्ष नाही दिलं, कुठेही कानात पोहोचलं, नाकात पोहोचलं, डोळ्यात लावलं तर शिवाबास पुन्हा असं सतत हट्ट करायला. शेवटी याचं काम नाही, याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. शिवाबा तू शिकून घे, तू कर. सो हे स्किल सहज आहे, शक्य आहे. ते शरीराला खूप नाही शिकवावं लागलं, आपोआप शिकलं. तर राज विद्या राज गुह्य रोग योग, भावामध्ये पडलं, बाह्यामध्ये पडलं तर रोग, आणि आतल्यामध्ये डिस्कनेक्टेड झालं तर रोग, कनेक्ट झालं तर योग. दोन्हीच्या मध्ये भोग, वॉचफुल, केअरफुल. सो अंडरस्टँडिंग द टॉप सिक्रेट and then obtaining the greatest skill, Raj Vidya Raj Guhya, and then reconnecting. Yo. So हा अध्याय आहे. एखादा श्लोक करू, मग ध्यान करून अथ नवमो अध्याय, म्हणजे आता 9वा अध्याय सुरू होतो. श्री भगवान उवाच. आता इथे वेळ नाही घालत, कारण हे बरेचदा झालाय, थोडीशी आठवण करून देतो फक्त. एकूण एक शब्द हे परफेक्ट करून आलेली गीता आहे, परफेक्टली बोललेले आहे. ते एक एक शब्द तोलून मापून परफेक्शनचे कमी नाही आहे. श्री मध्ये खूप मोठा लोडेड शब्द आहे, थोडासा सौंदर्य, संपन्नता, आर्जव सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. षड गुणेश्वर भगवानाचं मी थोड्या वेळापूर्वी पुन्हा आठवण केली. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, यश, श्री, सामर्थ्य, हे मुबलक प्रमाणात, अनलिमिटेड, all the owner of all of those 6. तो त्याचं भगवानची व्याख्या. उवाचा म्हणजे म्हटलं, वाचा म्हणजे वाणी, बोलणं, उवाचा म्हणजे स्पोक आउट. श्री भगवान उवाच. काय हे 8व्या अध्यायानंतर सुरू झाला. 8वा अध्याय टेक्निकल होता, आठवत असेल पुष्कळ. अशनी असं तसं इतके असतात, तसं होते, आणि मग ऍक्च्युली रहस्य असं असते. बराच वेळ लागला आपल्याला 8 अध्याय समजण्यासाठी. इट्स हायली टेक्निकल. 8th and the 13th chapter are technical. आणि मग त्यात शेवटी म्हटलं होतं की मला माझ्या वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव ज्ञानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् इत्येति सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. 8व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक होता. त्याच्या आधी म्हटलं होतं हे इकडे जातात, ते आले तसे तिकडे जातात, आणि म्हटलं की तू नको, मोहित नको, तू योग तस्माद योगी भव अर्जुन. तू योगात स्थित राहा, तू कनेक्टेड राहा, तर काही तुझं बाका नाही होऊ शकणार. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, 2 पाटन के बीच में साबुत बचा न कोय. कबीरजीने त्यांची पत्नी दळण दळत होती, जाता आठवत असेल आपल्याला, त्या मधल्या छिद्रातून गहू टाकून, ज्वारी टाकून, त्याचे सगळं पीठ साईडने पडून गोळा करून, तर ते म्हण चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. अरे काय झालं, का बरं दुःख होते? 2 पाटन के बीच में मेरा तेरा द्वंद्व, तुझं माझं, आपलं तुपलं, असं तसं. साबुत बचा न खोय, एवढं पोतभर पीठ होऊन गेला, सगळेचे सगळे रगडले गेले. मग थोड्या वेळाने सूक्ष्म दृष्टीने कबीरजी म्हणतात, चक्की चले तो चालन दे, तू क्यों कबीरा रोय? अरे वेट, लुक एट दॅट वन थिंग. काय रडू नको आता. क्यों? लगा रहे दंड से तो बाल न बाका होय. ते छिद्राव करत चालले गधे म्हणून ती सगळे पीठ होऊन आले. पण हे बघ, 2-3 दाणे त्या माईनी जिथे धरून ठेवलाय, आत्याबाईच्या हाताशीच लागून आहे. ते जे दिवसाच्या रात्र होऊन गेली, पण ते 3 जण तिथे मस्त मजेत आहे. काका वर करून बसलाय फर्स्ट क्लास.
तिथे लागून राहा. माम एव ये प्रपद्यन्ते, 7व्या अध्यायात म्हटलं मला जे मछुआरा कोळी जाळं दूर फेकतो स्वतःपासून, स्वतःच्या पायांमध्ये नाही फेकत, सगळ्या मासळ्यांना पकडतो. त्याच्या पायाशी ज्या 2-3 मासळ्या घुटमळून राहिल्या त्या वाचतात, आपलं काम करून निघून जातो, पण त्या मस्त पुन्हा फ्री. ईश्वर चरण, ईश्वर शरण, ईश्वराला प्राधान्य जीवनात. तर 8व्या अध्यायात त्यांनी म्हटलं कनेक्टेड राहा ईश्वरासोबत. तू नको काळजी नको करू की उत्तरायणमध्ये मेलं तर असं होते, दक्षिणायनमध्ये मेलं तसं होते वगैरे. तू माझ्यासोबत कनेक्टेड राहा. इट डझंट मॅटर, स्टे विथ मी, देन इट्स ऑल ऑलरेडी डन. आणि का म्हणून त्यांनी शेवटच्या श्लोकात सांगितलं 8व्या अध्यायाच्या, वेदेषु यज्ञेषु तपस्सुच एव. खूप वेद शिकून जे झाला, खूप यज्ञ करून जे झाले, खूप तप 12 वर्षाचे तप करून झाले. दानेषु यत् पुण्यफलम प्रदिष्टम. खूप दान देऊन झालं, खूप पुण्य झालं, खूप ज्ञान झालं, खूप वाहवा झाली, खूप महिमा झाली. इत्येति सर्वमिदं विदित्वा, हे सगळं आणि अजून बाकी जे काय असेल, जे काय बोलल्या गेलं, कोणी काय म्हणून ठेवलं, त्या सगळ्या योगी परम स्थान उपैति चाद्यम. योगी त्यांना लांघून त्यांच्या पलीकडे निघून जातो आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. कारण त्यांनी मलाच पक्क धरून घेतलं, मलाच चिपकून गेलं, मलाच कनेक्ट झालं. बंदरी कुठेही गेली तरी तिचं पिल्लू तिच्या शब्दात आहे. तसं मला बाकी माहित नाही, समजत नाही. तू माझा आणि मी तुझी, बस. आणि मी तुझा. आय डोंट नो, आय डोंट केअर, आय डोंट वॉन्ट टू नो एनिथिंग एल्स. दॅट इज द ग्रेटेस्ट ट्रूथ. इतक्या सिंपल भाषेमध्ये. देयर इज नो बिगर ट्रूथ, द फायनल ट्रूथ, that I am yours and you're mine. And I don't even exist, you alone do. I think I limited me आहे, unlimited तू आहे, आपण दोघं एकच आहे. टेबल आणि टेबलाचा पाय दोन्ही एकच आहे. पाय म्हटलं तर हा मी वेगळी आहे, पण टेबल म्हटलं तर मी तुझ्यासोबत आहे पूर्ण वेळ. तसं सो त्यांनी तसं तिथे म्हटलं होतं की अचानक टेक्निकल अध्यायाच्या शेवटी म्हटलं की यू नो व्हॉट अर्जुन, वी डोंट हॅव टाइम, यू अँड आय, वी डोंट हॅव टाइम. उरलेला आता इतका, तर हे सगळे धंदे करत बसण्यापेक्षा आपल्याची होणार आहे नाही. आता आपण दान किती देणार आहे, काय काय कसं करणार, ते त्याच्यासोबत रिकनेक्ट होणार. तू येऊन त्याच्या पलीकडे येऊन पोहोचेल. हे तर पुण्यामध्ये अडकलेले आहे, स्वर्गापर्यंत जातील. अजून एखाद दुसरं वर जातील. भो भो स्वहा महाजन तपा सत्य, सत्य लोक पर्यंतही तिथे अडकू शकतात. त्याच्या पलीकडे तू म्हणजे ऑल परवेडिंग सोबत एक होऊन जाशील. कशाने होशील, कसं होशील, ते तिथे सांगून थांबवलं असतं तर मग पंचायत झाली असते ना, अतृप्ती झाली असती. आणि हा तर पूर्ण करणारा आहे, पूर्ण पुरुषोत्तम आहे. तर हा तिथे थांबवला, ब्रेक घेतली, पुढचा अध्याय सुरू, कंटिन्युअस डायलॉग सुरू आहे. 8व्या अध्यायातला जो सुरू आहे तोच 9व्या अध्यायात आताही सुरू आहे. तो म्हणतो म्हणून तू असं कर, आणि म्हणून मी तुला सांगतो कशाने ते होईल. टॉप सिक्रेट सांगतो, ती महाविद्या सांगतो, ज्याने तू माझ्यासोबत कनेक्ट होशील आणि कनेक्टेड राहशील. म्हणून हे ते सुरू झालं. इदम तु ते गह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूये ज्ञानम विज्ञान सहितम यद ज्ञात्वा मोक्ष से अशुभात्. श्री भगवान बोले, तुझ दोष दृष्टि रहित भक्त के लिए इस परम गोपनीय विज्ञान सहित ज्ञान को मैं पुनः भली भांति कहूंगा, जिसको जानकर तू दुख रूप संसार से मुक्त हो जाएगा. हे वाचून दाखवलं मी. म्हटलं की इदम म्हणजे इथे, तू संस्कृतमध्ये तू म्हणजे बाळ. इथे जे आहे इदम तू ते गह्यतमम, पुढे येशील, कनेक्ट होशील, तू त्याच्या पलीकडे लांबून जाशील 8व्या अध्यायामध्ये, ते ठीक आहे. पण आता जे इथे जे आहे त्याचं गह्यतम सुपरलेटिव्ह डिग्री आहे व्याकरणात लिही ना. सो परतर परतम इज द हायेस्ट. 3 डिग्रीज जे असतात इंटेन्सिटीच्या, ही सुपरलेटिव्ह आहे. गह्य, गह्यतर आणि गह्यतम. उच्च, उच्चतर, उच्चतम. तसं गह्यतमम, नो चान्स फॉर डार्कनेस. तम म्हणजे अंधार, पूर्ण अंधारच्या पलीकडे. आता उजेड आहे, संध्याकाळच्या वेळी थोडं उजेड राहील, थोडी अंधार राहील, पण जो सूर्यात जाऊन पोहोचला
अंधाराचा प्रश्नच नाही आहे. प्रकाश ताम, तमाच्या पलीकडे गोह्यताम. इदम तु ते गोह्यतमं प्रवक्ष्याम. वक्ष्याम, वक्ष्याम म्हणजे म्हणतो आपण, प्रवक्ष्याम म्हणजे प्रकर्षणी, फोकसनी, एम्फसिसनी, क्लॅरिफाय करून, स्पेसिफिकली, जनरली नाही सांगत. वक्ष्यामी आलं तुला ब्रॉडली सांगतो मी, जनरली कसं असते. प्रवक्ष्यामी इज डेप्थ मध्ये सांगतो, डिटेल मध्ये सांगतो. देव डिटेल मध्ये सांगतो गीतेत. प्रवक्ष्यामी म्हणजे मी स्वतः, अनसूयवे, because you are not jealous of me. You don't think हा असा तो तसा. तुझ्या मनात जेलसी नाही आहे अर्जुना, तुझ्या मनात ईर्ष्या नाही आहे. ईर्ष्या भावनेने युद्ध नाही करत आणि ईर्ष्या भावनेने तुला युद्ध सोडूनही नाही जायचं. आता काही आठवड्यांपूर्वी, 2च आठवडे, दत्त जयंती झाली. दत्तात्रय, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांचे आई वडील कोण होते? अत्री ऋषी. सप्त ऋषींपैकी एक ऋषी अत्री, त्रिगुणांच्या पलीकडचे, गुणातीत. अत्री, सत्व रजस तमसच्या मध्ये न फसलेले गुणातीत जे अत्री. त्यांची पत्नी कोण? अनसूया. असूया म्हणजे ईर्ष्या, जेलसी. अनसूया. अत्री आणि अनसूयाच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश आपणहून आले दत्त दिगंबर रूपाने. 3 बाळ झाले होते कथेत येतात. तिघांना खेळत होती आई. थोडे मोठे झाल्यावर तिघं म्हणाले आता आम्हाला झालं पाहिजे ना, इथेच आम्ही इथेच नुसतं राहण्यासाठी नाही. तर ब्रह्मा म्हणे की मला चंद्रलोकात जायचं आहे, हायर प्लॅनेटरी सिस्टम्स मध्ये. I have what to do, finish. Mother, let me go, please. शिव म्हणाले की मला आता माझा हा अवतार आहे, दुर्वास अवताराची वेळ आली आहे. या अवतारात दुर्वास ऋषी बनून मला फिरायचं आहे, अनेकांचा उद्धार करायचा आहे. वाटेल लोकांना शाप देत आहे, क्रोधी आहे. शिव डोळा उघडतो आणि जाळून टाकतो. मूर्खांना काही वाटेल, पण प्रत्येक शापातून अत्यंत भलं झालेलं संसाराचं, विदाउट एक्सेप्शन. दुर्वासांच्या कृष्ण रुक्मिणीला शाप दिला दुर्वासांनी. महिने ऐकली असेल नसेल कथा. त्याला योग साधूंबरोबर जे आवश्यक होतं त्याच्यासाठी श्रीकृष्ण रुक्मिणी त्यांचा पालखीत बसवून रथात बसून रथ ओढला होता. चूक झाली, त्यात शाप दिला. शापातून वरदान दिला, त्यातून एक राहून गेला. पुढे तेवढ्यातून त्याच्या पायाला, तळपायाला, कधी पुढे अजून वेळ राहील त्यांनी डिटेलमध्ये सांगेल ती गोष्ट भागवतातली. तळपायाला पारध्याचा बाण लागला. राम रूपात ज्या वालीला त्यांनी लपून वध केला होता सुग्रीवाच्या रक्षणासाठी, तो वाली इथे पारधी बनून सोमनाथ जवळ गुजरातकडे श्रीकृष्णाच्या पारधी लपून चुकून लपूनच वार केला. तळपायात घुसला तो पक्का गाठ बाण, गळ रक्त वाहून शिवच. त्याचं बाकीचं पूर्ण शरीर वज्रलेप झाला होता दुर्वासाच्या या प्रसंगातून. तर पायाला राहून गेला, तर तळपायाला वज्र म्हणजे कठीण दगडासारखा. श्रीकृष्णाचे शरीर मानवी देहाला काही होणं शक्य नव्हतं. त्याच्याशी रिलेटेड ती कथा आहे. दुर्वासांना वाईट नाही नाव द्यावा शंकराच्या क्रोधाग्नीला, जे भल्यासाठी असलेलं डिस्ट्रक्शन मधूनच कन्स्ट्रक्शन होतं. द मोस्ट फर्टाईल लँड्स टुडे आर बॉर्न आउट ऑफ व्हॉल्कॅनोज. इज दिस सायंटिफिक फॅक्ट आहे, सायंटिफिक फॅक्ट. तर चंद्र म्हणे मला प्लॅनेटरी सिस्टम, ब्रह्मा म्हणे मला जाणं ते आय डू हॅव टू मॉडरेट अँड रेग्युलेट सिस्टम. दुर्वासा ऋषी बनून आले. शंकर म्हणे, ती म्हणाले तिघे जाऊन तर कसं आहे, माझ्याजवळ कोण राहील? 3 आले आणि मला एकही नाही देत. नाही एकही कसं नाही देत, हा कुठे नाही जात म्हणे. मधला जो विष्णू हा जिथे असतो तिथेच राहतो, हाच सगळीकडे आहे. हा हालाला जागाच नाही कुठे, कारण हाच सगळीकडे आहे. हा तुमच्याच जवळ राहील. हा आमच्याकडून दत्त आहे तुम्हाला. तिथून त्यांचं नाव दत्त. पण तिघांकडून मिळालं म्हणून त्रय. दत्त म्हणजे दिलेला, दत्तात्रय. विष्णू रूपाने राहिला, अनुसया आणि अत्रींची सेवा केली शेवटपर्यंत, तो दत्तात्रय. आणि त्याच्यानंतर आई वडिलांच्या नंतर मग अवधूत रूपाने
कदा ते भागवतात वर्णन येतं, अवधूत गीता आहे, 24 गुरु ज्यांनी केले, जे स्वतः गुरूंचे गुरु आहे, गुरुर घरी त्यांनी. तर अनसूय, तर अनसूयाची महिमा स्त्रीमध्ये तो गुण जो असतो, jealousy फ्री. माणसांमध्ये असते स्पर्धा, कम्पॅटिटिव्ह नेचर असतं. Men generally compete, women generally complete. Compete स्पेलिंग मध्ये मधोमध L for love जर टाकलं तर तोच शब्द compete ची जागी complete होतो. Most often it is seen as a man, I will admit and confess, and I've been there in myself and I've done that. Men compete, women complete because they have the L for love. म्हणून अनेकदा मी याचा उल्लेख करतो सिक्रेटाने, आईचं स्वरूप सगळ्यात मोठं म्हटलंय, because she's the completer. तर अनसूया वे अर्जुनामध्ये तर गुण होता, अराजून होता, राजसिक होता, राजा होता, प्रिन्स होता, पण अराजक होता, कम्पॅटिटिव्ह नव्हता. He was the best, but he was non-competitive. त्याला काही सिद्ध नव्हतं करायचं, कोण श्रेष्ठ आहे काय, ठीक आहे, कर्णाला सिद्ध करायचं होतं मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अर्जुनाला कधी सिद्ध नव्हतं करायचं की नाही मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तो अर्जुन होता. अर्जी आपण म्हणते, आपके सामने अर्जी है, आर्जवपूर्वक म्हटलं. अर्जुन अनुसूया होता, तिथे श्रीकृष्ण आकर्षित होता. जसा दत्त थांबला इथे, विष्णू थांबला, तोच विष्णू कृष्ण रूपाने इथे थांबला, तिथे अनुसूया होती ती. इदं तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम. तुला मी हे ज्ञान सांगतो, पण हे वापरायचं कसं तेही सांगतो, इन्स्ट्रक्शन्सही सांगतो त्याच्यासोबतचे. नुसतंच गिफ्ट दिली, पॅकेज दिले, काही काय दिलं, काय करू काय याचं माहित नाही, कसं कोणतं खेळणं काय करायचं आहे, कसं लावायचं, पुट टुगेदर करायचं, त्याच्यात मॅन्युअली देतो. ज्ञानम विज्ञानम सहितम सहितम रहितम, वेगवेगळे परस्पर विरोधी शब्द, अँटोनिम्स. र संस्कृतमध्ये काटणारा, कापणारा आहे, तुकडे करणार आहे, आरा जसं म्हणतो, आरी. अरी म्हणजे शत्रू. तर रहित याच्या रहित आहे, त्याच्या रहित आहे, हितापासून तोडणारा, कापणारा, हित. अहित करणारा, जे की वस्तू आहे, व्यक्ती आहे, दृश्य पाहिलं ते रहित करते आपल्याला. सहित, स जोडणारा आहे, र तोडणारा आहे, हितासोबत जोडणारा ते सहित. आपण देवा सहित आहोत, देव आपल्या सहित आहे, सोबत. आपण थोडक्यात म्हणतो सोबत, पण खूप मोठं त्याच्या मागे गाण होतं, सहित, आपलं हित करणारा. ज्ञानम विज्ञान सहितम, असं ज्ञान, असं विज्ञान ज्यांनी तू हितासोबत जोडलं जाशील. यद ज्ञात्वा, यत म्हणजे दॅट, ज्ञात्वा तू मोक्षसे अशुभात. मोक्ष म्हणजे सुट्टी, फ्रीडम, liberated, go do wherever you want to go, do whatever you want to do, you are free. कशापासून? अशुभापासून. मोक्षसे अशुभात, याच्यानंतर कुठलंच इनऑस्पिशियस काहीच नाही होणार, अमंगल जीवनातून नाही, सुटून जाशील त्याच्यात. परमनंटली फ्री फ्रॉम ऑल नेगेटिव्हिटी, परमनंटली सिक्युअरली लॉज्ड इन ऑल पॉझिटिव्हिटी. एवढं मोठा गिफ्ट सांगतो आणि समजावून सांगतो. ज्ञान विज्ञान म्हणजे नुसतं तोंडाने सांगणं झालं, मग समजावून सांगणं झालं ते विज्ञान. तर इदं तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. हा दूसरा श्लोक पुढच्या वेळेस करू, मी फक्त हिंदीत वाचतो. यह विज्ञान सहित ज्ञान सब विद्याओं का राजा, सब रहस्यों का राजा, अति पवित्र, अति उत्तम, प्रत्यक्ष फल वाला, धर्म युक्त साधन करने में बड़ा सुगम और अविनाशी है. So we will decode this, we will understand this next time. पण सुरुवातीलाच मोठा bombshell की this is a big deal. What this अध्याय will teach us
हाय आपल्याला जिथे नेऊन पोहोचवेल. That's a huge deal. This is a great day. This is a wonderful time of life. It's the most wonderful time of the year. The present moment is the best time of this life. आणि इथे आपल्याला आज हा गीतेचा प्रसाद मिळाला. So let's stop here. And then we'll do थोडंसं काही मिनिटं ध्यान करू, 5 मिनिटं, आणि I will stop it then. Jai Shri Krishna.